चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आपण वेळेत कार्यक्रम सुरू करूयात आज. आज आपला शेवटचा दिवस आहे. तर जे काही तुम्हाला शंका विचारायच्या त्या विचारून घ्या. थोडा जास्त वेळ लागला तर थांबा. आणि नक्की इथे काही थांबायचं नाहीये आपल्याला. आपला तर प्रवास कंटिन्युअस सुरूच ठेवायचा आहे आपल्या असेन्शन साठी. जे नवीन साधक आहेत त्यांनी मात्र खरं आज न थांबता पुढं उद्यापासून लगेच सुरुवात करणं गरजेचं आहे. जुने जे साधक आहेत ते आम्ही चालूच आहे, आमचं रोजचं चालू आहे काही ना काहीतरी. तर थोड्याशा एक कॉमन सूचना देते, कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने बरेच नवीन लोक जोडले गेले. तर थोडस अशा सूचना आहेत की आपली विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन ही एनजीओ आहे. आणि त्याच्या वेबसाईट तुम्ही बघा, विहंगम NGO.org टाका, किंवा माझं स्वतःचं पिरॅमिडचं वेबसाईट आहे sudarshanpyramid.com. तर या दोन्ही वेबसाईट जाऊन जरूर बघा काय इव्हेंट्स होतात, काय कार्यक्रम होतात. पूर्ण 5 वर्षाचा अहवाल आहे तिथे. अहवाल म्हणजे कोणी किती देणगी दिली, किती जमा केली आणि कसे पैसे आले. एकदम ट्रू ट्रान्सपरन्सी कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही ही वेबसाईटवर एवढं पब्लिश केलेली. आणि त्याच्यामध्ये कार्यक्रम, फोटो हे सगळं बघा. मुळात विहंगमचा युट्यूबचा चॅनल बघा, त्याचे अनुभव नक्की ऐका आणि काय कार्यक्रम होतात ते जाणून घ्या. आणि इंटरेस्ट निर्माण झाला तर मग मेंबरशिप फॉर्म जरूर भरा. 2-4 दिवस टाकते विहंगम कम्युनिटी ग्रुपवर. तर तिथे पार्टिसिपेशन मेंबरशिप फॉर्म आहे, वेबसाईटवर आहे. तो भरून घ्यायचा आणि भरून घेतल्यावर अजिबात मागं लागायचं नाही. पर्सनल मेसेज तर अजिबात कोणी मला कुठल्याही परिस्थितीत टाकायचे नाहीत. जे काही आहे ते ग्रुपवर. तर कम्युनिटीवर टाकता येत नाही. मग बंद असतो काही वेळेला ग्रुप. आता मुक्तीचा ग्रुप बंद असेल, वाट पहा ना. नाही तर मेसेज टाका, उघडा ग्रुप असं टाकावा. वाट बघा ग्रुप उघडण्याची. काही काळाने ग्रुप बंद करते, त्याला काही कारण असतात थोडीशी, की जे काय लिहिलं ते वाचावं सगळ्यांनी, असाही उद्देश असतो. तर तुमच्या कम्युनिकेशनसाठी जिल्हा ग्रुप्स केलेले आहेत. तुम्हाला काही शंका, अनुभव काही तुम्हाला सांगायचं झालं तर. बाकी कुठल्याही पोस्ट टाकायच्या नसतात आपल्या जिल्हा ग्रुपवर, कुठल्याच ग्रुपवर. ना कुठल्या इमोजी टाकायच्या, लाईक शेअर. नुसतं कोरडं धन्यवाद नको. त्यापेक्षा काय आवडलं, काय नाही आवडलं, काय तुम्ही करताय, काय नाही करत, हे लिहा. नुसतं धन्यवाद अजिबात नको. तुम्ही मनाला द्या, मला अजिबात धन्यवाद देऊ नका. ऊर्जेला धन्यवाद द्या, पण नुसते धन्यवाद द्यायचेच नाही, इमोजी टाकायचे नाहीत. बाकीच्या कुठल्याही फॉरवर्डेड पोस्ट करायच्या नाहीत. तर ज्यांना वाटतंय की ठीक आहे आपल्या आवडीला आहेत काही कार्यक्रम, तर त्यांनी तो फॉर्म भरा, मेंबरशिप नंबर घेऊन टाका. कारण हायर क्लासेस कोर्सेसला मेंबरशिप नंबर आता लिहिणं गरजेचं असतं. बघा आमच्या लोकांनी सगळे नंबर लिहिलेत, कारण त्यांना माहिती आहे नंबरनी त्यांना जास्त मिळणार आहे, कार्यक्रमातून ऊर्जा जास्त वाढणार आहे. तर हे सगळं आजच्या डिस्कशन मध्ये परत एकदा होईल. आपण काल परवा ऊर्जेचं बघितलेलंच आहे. तर हे नंबरला उद्दिष्ट आहे. आणि नाव आणि आडनाव लिहायला सांगितले, मधलं नाव लिहायला सांगितलं नाहीये मी. तर नाव आणि आडनाव लिहा. आणि त्याच्यानंतर जिल्हा ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर फक्त तुम्ही होऊ शकता. बाकी कुठल्याही ग्रुपची जॉईनिंग रिक्वेस्ट पाठवायची नाही कम्युनिटीला बघून. कारण त्या त्या वेळेला ते ग्रुप आपले उघडलेले असतात, त्या त्यावेळेला जॉईन करून घेतो. जसं आता मुक्ती कार्यक्रम झाला, संपला आज. उद्या कोणी मुक्तीची जॉईनिंग रिक्वेस्ट पाठवून काय उपयोग आहे, मी नाही जॉईन करून घेणार. तसं आता आपलं ओंकार सदन सुरू होतं 1 तारखेपासून. नंतर कसं म्हणजे पैसे आहेत, त्याला पैसे भरल्यावर तुम्हाला मिळणार आहे ग्रुप जॉईनिंग व्हायला. मग जॉईनिंग रिक्वेस्ट पाठवून काय उपयोग आहे. पहिल्यांदा मी बघते फेस योगाला सगळे करून टाकतात. तर फेस योगा ही तुम्हाला जेव्हा ओपन होईल कोर्स त्यावेळेला तुम्ही जॉईनिंग होऊ शकता. तर जर आवडलं आणि जिल्हा ग्रुपला जॉईन व्हावं वाटलं तर मला तुम्ही फॉर्म भरायचे. मग तुमचा मेंबरशिप नंबर आणि तुमचं नाव आणि जिल्हा मला सांगायचंय, मग मी तुम्हाला जिल्हा ग्रुपला ऍड करणार. त्याशिवाय नाही. जिल्हा ग्रुपला पण येतात जॉईनिंग रिक्वेस्ट, पण मी नाही ऍड करून घेते आता. तर हे थोडंसं महत्वाच्या सूचना. तर फॉर्म नक्कीच भरून घ्या 31 तारखेपर्यंत. उद्या आपलं वर्ष संपतंय, आपलं नाही संपत आहे, पण आपल्या प्रथेचं संपतंय. आपलं विहंगमचं फायनान्शियल असतं, मार्चला संपेल. पण उद्या भरून घ्या फॉर्म सगळ्यांनी, आता या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि फॉर्मचं मेंबरशिप नंबर पोस्ट केला जातो स्क्रीनशॉट कम्युनिटी ग्रुपवर. तर ते तुम्ही बघायचे, मला नंबर मिळाला नाही म्हणून सांगायचं नाही. आता त्या व्यक्तीने कालची जी मी डिस्कस केली ऊर्जा आणि हे मी काढून टाकलं, त्यांनी मला तेच म्हणे मी फॉर्म भरला आणि तुम्ही नंबरच नाही दिला. मग म्हणून मी उघडायला गेले
की काय तर तिथे एकदम रेड सगळा स्लॉट दिसला. आणि मग माझ्या लक्षात आलं काय केस आहे ती. मी ती म्हणजे तिथे सुद्धा त्या व्यक्तीने नीट हे केलं नाही की बाबा आपल्याला नंबर मिळाला होता पण बघायचं कोणी. तर कम्युनिटी ग्रुपवर आपण स्क्रीनशॉट टाकतो. तर मी आता 1 तारखेला टाकणार आहे म्हटलंय. फार फार तर 5 तारखेपर्यंत पाठवतो. मग उद्योग हेच करायचे का? सगळा व्यवहार मी बघतीये, लक्षात घ्या, मॅगझिन सोडलं तर. म्हणजे मला मीच काम केलेलं जास्त आवडतं. त्यामुळं खरं या सगळ्या कुठल्याही कम्युनिकेशनला सुद्धा कोणीच मदत करत नाही. त्याच्यामुळे मी काही सारखं तो उद्योग नाही करत बसणार. तुम्ही नंबर विचारला, तुम्ही फॉर्म भरला. आता बघितलं तर विहंगम कम्युनिटीला जेवढे लोक जॉईन झालेत, त्या सगळ्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे. पण भरत नाहीत, ढुंकून भरत नाहीत. जाऊ दे बघू कधी कार्यक्रम आणि मोग रोष होतो. आता हायली हायली प्रोग्राम यायला लागले ना, मग रोष होतो. फॉर्म भरला पाहिजे, फॉर्म भरला पाहिजे. मग मला नंबर द्या, मला नंबर द्या. अजिबात करत होते आता, आता नाही करणार. कारण काय आहे थोडस की आपल्याला सुद्धा आपल्यावर फोकस करायचा आहे ना, की ते दुसऱ्यांसाठी आपण करत राहायचं. त्यामुळं सगळ्यांनी फॉर्म भरणं काय जाणार आहे फॉर्म भरला तर. तुम्हाला अटेंड नसेल करायचं तरी भरून नंबर तर घेऊन ठेवा ना. काय अवघड आहे का त्याच्यात? काही वाया तुमचा तोटा जाणार आहे का? आणि फॉर्म व्यवस्थित भरायचा, नाव पूर्ण लिहायचं. तिथे 10 वेळा सूचना लिहिल्यात. नाव पूर्ण पाहिजे, जिल्हा व्यवस्थित पाहिजे. तुमचं ईमेल आयडी, फोन नंबर, मग नाव मनीषा लिहायचं, मंगल लिहायचं. काय उपयोग आहे? असं नाही. इथे सुद्धा नुसते मंगल नाव तुम्ही नाव टाका, बदला, आडनाव घाला तिथे. मंगलला काही अर्थ नसतो. मंगलधेनला अर्थ असतो. आणि नंबर सकट मंगलधेनला अर्थ असतो. मला नंबर नाहीये कारण मीच काढली संस्था. तर ठीक आहे. आता या कॉमन गोष्टी सांगितल्या. अजून दुसरं सांगायचं म्हणजे पंचचिकित्सा मी काल तुम्हाला सांगितलं की नॅचरल गोष्टींकडे जाऊयात. आणि विहंगम लवकरच आता तत्वचिकित्सा पण सुरू करेल. ऑलरेडी सुरू केलेली आहे. पण सध्या ध्यान करणाऱ्यांना, चक्रा ध्यान जे करतात वेबसाईटवरनं, त्यांना दिलेली आहे फॅसिलिटी. तर आता 10 लोकांना सांगितलंय काय करायचं. तर पंचतत्व चिकित्सा म्हणजे फक्त आपलं हे सगळं ब्रह्मांड पंचतत्वानी, आम्ही विहंगमच्याच ह्याच्यावर आहे, पूर्ण ऊर्जेवरच येते. 5 तत्वांनी बनलेलं आहे आपलं ब्रह्मांड. आता सगळ्यांनी ऐकून घ्या, जे साधक आहेत, ज्यांना चिकित्सा घ्यायची आहे. कारण मला खूप तेच तेच सांगून कंटाळा आला. ज्यांना चिकित्सा घ्यायची आहे ही, कुठलाही रोग असू देत, काही असू देत, रोगाला महत्व नाहीये या चिकित्सेमध्ये. याला उपयोगी पडेल का, त्याला उपयोगी नाही, इथे कन्सेप्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. तर हे मुद्दाम या कार्यक्रमात सांगते, कारण तुम्हालाही नवीन लोकांनाही संधी देणार आहे. काल म्हटलंय मी, नवीन लोकांनाही मिळणार आहे. तर याच्यामध्ये असा कन्सेप्ट आहे की मला कुठलाही रोग होऊ देत, मला काही त्रास होऊ देत, त्याला इथे बघत नाही आपण. ऊर्जा कुठली बिघडलेली आहे, ऊर्जा कुठली बिघडली आहे, आणि त्या ऊर्जेवर आपण काम करत. मग ऊर्जा बिघडलेली शोधून काढायची. आणि मग ते तुम्हाला इतकी सोपी थेरपी आहे बघा, मी कालही दाखवलं. फक्त रंग लावायचा जिथे सांगेल तिथे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एवढा खर्च करावा लागणार आहे, एवढा पण नाही. तुम्हाला कलर दिला तर तो कलर फक्त जरी आणला, हे असे आणा, असे आणा कलर, हे लक्झटचे आणा. बस तुम्हाला जो कलर देईल, 1-2 बदलावे लागतील सूट होईपर्यंत, कळेपर्यंत, नक्की ऊर्जाला कन्क्लुजन येईपर्यंत. समजा ही नाही लागू पडली, 1 ते 2 बदलावे लागतात. एवढा नुसता स्केच पेन तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. तर थेरपीचा कन्सेप्ट असा आहे की इथे ऊर्जा, हा कलर नाही, ही कलर थेरपी नाहीये, ही ऊर्जा आहे. आणि कुठली ऊर्जा बिघडलेली आहे, त्यामुळं त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, संपूर्ण हाताला सगळी बॉडी कनेक्टेड असते. आणि त्यामुळं ते ऊर्जा बिघडलेली आपण देतोय त्याला. म्हणजे आता मला हे पृथ्वी तत्व मिळते, पृथ्वी तत्वाची ऊर्जा ही. कारण माझ्यात जल जास्त झालेले, मी पाणी भरपूर पिते. दाखवलं ना, ते आता कमी करायचंय मला. त्यामुळं जल जास्त झाल्यामुळं पृथ्वी तत्व मी देतीये. तर इतकं सोपं आहे हे टेक्निक. आणि काय नाही, दिवसभरातून फक्त काढायचं 4-5 वेळा. पाणी लागलं की ह्या ऊर्जेचा इफेक्ट जातो. त्यामुळे पाणी लागलं की परत कलर लावायचा. एवढंच ही म्हणजे टेक्निक एवढंच आहे, किती सोपं आहे. आणि इफेक्ट मात्र जबरदस्त आहे. लाखो लोक त्या आचार्यांनी
बरे केलेत आतापर्यंत एकही पैसा न घेता. त्यांना स्वतःला ब्लड कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरनी सांगितलं होतं आता यू आर नो मोर. मग ते गेले परिक्रमा करायला आणि तिथे त्यांना एक संत भेटले आणि त्या संतांनी त्यांना फक्त ह्याच्या जोरावर बरं केलं आणि शिकवलं पण. आणि ते शिकवण्यासाठी पैसे घेतायत. मी शिकले आता 2 दिवस. मी आता हा आठवडा तेच फोकस करते. 2 दिवस शिकले. आज पण मीटिंग अटेंड केली 2 तास. तर चिकित्सा थोडी अवघड आहे कन्क्लुजनला येईपर्यंत, पण करणाऱ्या रोग्याला सोपी आहे. तर इथे काय महत्वाचं लक्षात ठेवायचंय तुम्ही, तुम्हाला जर चिकित्सा घ्यायची असेल तर रोगाला महत्व नाहीये, मला हे होतंय हे चालेल का नाही. इथे काय होतंय ते लिहा, नका लिहू थोडंफार असतं, पण त्याच्यावर कन्क्लुजन काढतच नाही. तर काय महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा. 9 आणि 10 क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. मग ही समजा आता माझंच घेऊ. माझा काही त्रास होता. मला इथे फक्त सकाळी असं घट्ट होतं कधीतरी उठताना. म्हणजे हे इरिडेटरी माझ्या वडिलांचं ऑपरेशन पण झालेलं आहे. त्यामुळे मला आता ही सुरुवात झाली अशी थोडीशी. हा माझा प्रॉब्लेम. मग ह्याला सकाळी होतंय माझं. मग इथे हे सांगणं फार महत्वाचं आहे, की कुठल्या वेळेला त्रास जास्त होतो. मग होतोय का? समजा थायरॉइड आहे, बीपी आहे, काहीच नाही ना मग. वेळा लिहू नका तिथे उगाचच. नॉर्मल रोजच पाय दुखतोय, रोजच डोकं दुखतंय, असं काही सांगता येत नाहीये, तर ते तिथे डॅश मारा. हे फार 9-10 क्वेश्चन फार महत्वाचे आहेत. आणि तुम्ही जर काढलं ना, मला बसताना त्रास समजा पाय दुखतो, गुडघे दुखतात आपण असं धरू, की गुडघे माझे बसताना दुखतायत. याला वेगळं तत्व बिघडलेलं असतं. आणि गुडघे माझे बसून झाल्यावर आता बसले तर माझे दुखतायत. याला वेगळ्या तत्वाचा बिघड असतो. मला उभं राहताना त्रास होतोय, हे तत्व वेगळं. आणि मला उभं राहिल्यानंतर पोळ्या लाटताना मी उभी राहिले की त्रास होतो. हे तत्व वेगळं. इतकं बारीक आहे 9-10 क्वेश्चन्स. त्यामुळं कुठल्या मोमेंटला त्रास जास्त होतोय खूप महत्वाचं आहे. मग नाही कळत आहे, 2 दिवस विचार करा, आपलं अनालिसिस करा. आणि म्हणून मी आता चांगल्या साधकांना घेतले, की ज्यांना माहिती आहे ऑब्झर्वेशन्स काय हे मी खूप शिकवतीये सगळ्यांना. आज तुम्हाला महत्व कळेलच त्याचं, की काय होतंय ऑब्झर्वेशन्सनी. मी सांगतेच आहे तुम्हाला, पण इथे प्रूफ्स आहेत आता. तर हे आमच्या साधकांना खूप छान पटकन कळतं. मग काय करताना मला हा त्रास होतो, 2 दिवस ऑब्झर्व्ह करा, घाई करू नका, फॉर्म वाचून घ्या आणि 9-10 क्वेश्चनवर फोकस करा. लगेच प्रॉब्लेम बंद होईल तुमचं. काय करताना मला ती समस्या वाढतीये, हे महत्वाचं. कुठल्या वेळेला होतीये, रात्री, दुपारी, सकाळी असं किंवा टायमिंग की आणि महिना सुद्धा मला थंड महिन्यात जास्त होतं, उन्हाळ्यात जास्त होतं, हे पण महत्वाचं. कळलं? हे 9-10 क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत. 2 वेळा वाचा, काय अर्थ होतो, काही पण लिहितायत, बरोबर लिहित नाहीयेत. ते व्यवस्थित लिहा. हे म्हणून म्हटलं मी आता मीटिंगलाच सांगून टाकू आणि मग नवीन लोकांनाही तुम्हाला कळेल ना, की तुम्हालाही मिळणार आहे. तर ते मी बाकीच्या सूचना ग्रुप्सवर देईल. पण हे सगळ्या कॉमन सूचना आहेत फॉर्म भरणाऱ्यांनी. त्याच्यानंतर ही समस्या कुठल्या वयात झाली होती याला महत्व आहे. मग हे कधी सुरू झाली मला हे अलीकडे आता 7-8 महिने झालीये. पण मग ते आठवा, घरात विचारा, नक्की कधी सुरू झाली, कुठल्या ऋतूत सुरू झाली, हे पण महत्वाचं. जन्मवेळ आणि जन्म टायमिंग हे महत्वाचं. नसलं तरी चालेल, त्याला काही महत्व नाहीये. म्हणजे एक नसेल तर दुसरं. असं. समजा काय आवडतंय कन्क्लुजनला येत नाहीये, तर काय नाही आवडत ते लिहा. वाटत असेल तर लिहा, नाही तर नका लिहू, डॅश मारा. तर हे सगळं पंचतत्व चिकित्सेचं आणि जे नवीन साधक आहेत, तर त्यांना तूर्त तरी मी त्या संस्थेकडे पाठवील. तुम्हाला जॉइन करून देईल त्या ग्रुपला. तुम्ही तिकडनं घ्या. पण आमचे जे लोकं आहेत, कारण त्यांनी सांगितलं, की तुमची लोकं, तुमची ऊर्जा, तुमचं कनेक्शन आज ते पण तुम्हाला प्रूफ दाखवते. काल पीपीटी नाही दाखवता आली, की कसं वर्क होतं. त्यामुळे ते म्हणे तुम्ही केलं तर लवकर इफेक्ट येईल त्यांना. म्हणून मग मी आता चक्राधान ए ग्रुप घेतलेला आहे. चक्राधानातले क्रीम काढले आणि त्या लोकांना मी सुरू केले. तर हे फॉर्म सगळ्यांनी भरा. नवीन लोक जे आहेत, जे आजच फक्त कार्यक्रम अटेंड करतात किंवा माझे वेबसाईटवरचे कार्यक्रम केलेले नाही. कारण ज्यांनी वेबसाईटचे कार्यक्रम केलेले आहेत, त्यांनी मला पैसे पण दिलेले आहेत. कुठेतरी त्यांनी ऊर्जा दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे खूप डे टू डे कनेक्शन, खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. आकलन वाढलेलं आहे. म्हणून मग त्यांना मी सुरू केलेलं आहे.
आता एक मॅडमना सुद्धा म्हणजे बघा कसं असतं, त्या दिवशी आम्ही घेतली तर त्या मॅडमना सुद्धा, अर्चना सोनसळे मॅडमना सांगतील त्या, त्यांना मला सेम ट्रीटमेंट आली. असे गंमत गंमत होत जाते, तोच कलर येतो, तीच जागा येते. तर त्यांना वेगळा जो काही त्रास होता बोटांचा त्याच्यावर त्यांनी घेतली. मग मी जेव्हा सकाळी टाकलं की माझं असं असं पाणी कमी झाल्याची लक्षण आहे, तुम्हाला काय दिसतात का? मग त्या म्हणाल्या, हे काही स्ट्राईकच झालं नव्हतं. की बोटांकडेच आपण बघत बसतो ना, म्हणजे वाईट वाटून घेऊ नये अर्चना मॅडमनी, एक उदाहरण म्हणून सांगते. बोटांवर घेतोय ट्रीटमेंट, मग बोटांवरच बघत बसतो असं नाहीये या ट्रीटमेंटचं. जलतत्व वाढलंय ना, मग जलतत्व कमी करतीये ना, मग त्याचं काय काय कुठं कुठं शरीरात बदल होतात हे ऑब्झर्व केलं पाहिजे. हे सांगते मी सगळ्यांना. मीटिंग घेऊन सांगितले, पण लक्षात नाहीयेत. मग हेच ऑब्झर्वेशन तुम्हाला सगळे शिकवले ध्यानाचे अनुभव लिहिताना. आणि माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये चटकन आलं, की अरे रात्रीचं कधीतरी मला जे उठावं लागायचं 2-3 दिवसांनी, ते आता उठणं बंद झालंय बरंच 2-3 दिवस नाही उठत आहे मी. दुसरं असं श्रिंकिंग सुरू झालेलं आहे. ओटीपोटाचं श्रिंकिंग झालंय, बऱ्याच गोष्टींचं श्रिंकिंग झालंय. याचा अर्थ जल कमी होतंय किंवा तो बदल मी जाणवला. ऊर्जा, उत्साह, एनर्जेटिकपणा, सकाळी लवकर माझी कंबरदुखी तर बंदच झाली. अगदी एक मोहरी एवढा पॉइंट दुखायचा माझा. 20-25 वर्ष ती मला वेदना आहे. रात्री कधीतरी पहाटे दुखतोच दुखतो, पण बंद झाला. अगदी किंचित दुखतंय, 5% राहिले. खूप फरक पडलाय. हे सुद्धा बंद झालं होतं. मी कलर लावायचंही सोडून दिलतं. पण परत आता जास्त थंडीने परत वाढलं. म्हणून आपण बंद केल्यावर परत वाटलं तर परत सुरू करायचं. तर खूप अमेझिंग ट्रीटमेंट आहे ही. आम्ही जेवढ्या लोकांनी घेतल्या 1 7-8 तेवढ्या लोकांना चांगला फायदा झालेला आहे. पॉझिटिव्हिटी, इतर बदल जाणवतात. मग त्या मॅडमने म्हटलं, सूज कमी झाली का बघा? तर जाणवली म्हणाले, सूज कमी झाली. माझ्या लक्षात नव्हतं आलं. तर हे सगळ्यांनी महत्वाचं ठेवायचंय. आणि कलर लावला रे लावला, की अर्धा तास त्रास काय होतोय का बघायचंय. त्रास झाला तर लगेच धुवून टाकायचंय. हे खूप महत्वाचं आहे. कारण हे म्हणजे आज त्यांनी, आज मला क्वेश्चन आला, पंचतत्व चक्रांवर हील करेल का? तसं नाही सांगितलं त्यांनी. पण माझे ते हे रिसर्चच मला करायचे आहेत ना, मी लगेच त्याचं लॉजिक लावून, म्हणून तर मी हे घेतेय ना, आपल्या साधकांचा चक्रादान केलेल्याचं घेतेय. तर हे सगळं मी पुढं इम्प्लिमेंटेशन करतच असते माझ्या लॉजिकल माइंडने. तर त्यामुळे आपण तिथपर्यंत येणारच आहे चक्र हिलिंगला सुद्धा. तर त्याच्यामध्ये मी असंच विचारलं, कोणाला काहीच त्रास नाही, नुसतं त्या ऑर्गनला ती ऊर्जा दिली तर. तर ते म्हणाले, वाटतोय तुम्हाला कलर, पण ॲज गुड ॲज ऑपरेशन झाल्यासारखं आहे. म्हणजे ज्यांना वाट्या बदलायला लावल्या, ज्यांना काही सांगितलं, प्लीहा, कुठं ते गॉल ब्लॅडरला खडे असतात, सगळ्यावर उपाय होतो या चिकित्सेने. इतकी पॉवरफुल आहे. तर चला, हे खूप सांगितलं मी, कारण आपल्या ह्याच्यातच ते रिलेटेड आहे. की पंचतत्व आपण नॅचरल ह्याच्याकडे जायचंय. तर जरूर मी लिंक टाकेल कम्युनिटी ग्रुपची. नवीन साधकांनी तो जॉईन करा. कम्युनिटी नाही, टेलिग्रामची. आणि मग त्या ग्रुपला मी जॉईन करेल. आपल्या ज्या विहंगमचे जे मेंबर आहेत कोर्स केलेले, त्यांनी माझ्याकडे घ्या. तर हे सांगून झालेलं आहे. तर आता मी शेअर करते. तर आजचं आपलं इंटरेस्टिंग असा पॉइंट आहे, की आपण 3 दिवस हे पॉइंट सगळे बघितले. काय मोठे बदल होत आहेत पृथ्वीवर. 2-3 वर्षात काय होणार आहे. आता जानेवारी 21 पासून काय होणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर तुम्हाला सगळं सांगितलंय. आणि आता कसं आपली तयारी करायची आहे, आपण कसं बदलायचं हे झालं. आता आज आपलं काय, की आपले स्वर्गारोहण कुठे, का व कसे. स्वर्गारोहण म्हणजे असेन्शन. आपण असं समजत होतो पूर्वी स्वर्ग आणि नरकच, बरोबर. तर आपण म्हणून असेन्शनला मराठीत स्वर्गारोहण म्हटलंय, किंवा वरती चढत जाणे म्हणजे असेन्शन. तर स्वर्गारोहण मुद्दाम तो मराठी शब्द काढला, की आपण स्वर्गात जायचंय का. 5वं डायमेन्शन म्हणजे स्वर्ग का. मग कुठं जायचंय, का जायचंय, कसं जायचंय. कसं जायचंय तर ते सांगितले. आज थोडीशी जरा रिव्हिजन. नंतर या युग परिवर्तनामध्ये आपल्यावर कोणती दैवी कामगिरी आहे, ती का व कशी करायची, हे खूप महत्वाचं आहे. कारण याशिवाय पूर्ण असेन्शन होणारच नाही. आता ते कसं होणार नाही, ते पण तुम्हाला मी सांगते थोडस. तर चला, आता हे आज आपल्याला बघायचं आहे महत्वाचं. तर मी तुम्हाला काल स्लाइड दाखवल्या नाही, पण मला आज ही महत्वाची कालच्या ह्याच्यातली व्हॉट वी नीड टू डू
मधली ही रिपीट करावीशी वाटतेय, कारण आजचं बरचसं तुम्हाला त्याच्यावरनं कळेल, कालचं पण कळेल. तर क्वांटम एन्टँगलमेंट म्हणून कन्सेप्ट आहे, की जसं आपण स्लिट एक्सपेरिमेंट बघितला आणि आपण जे डोळ्यांनी बघतो डोळ्याच्या रेजनी, त्यामुळे ती रियालिटी तशी दिसते. तर क्वांटम एन्टँगल्स कन्सेप्ट असं आहे बघा. आता तुम्ही बसलाय तिकडे, बरोबर? समजा हे मी आहे, ही मी आहे आणि समजा ही यातली तुम्ही आहात स्वतः. आता इथे तरी आपलं ऑनलाईन कनेक्शन आहे. समजा ऑनलाईन कनेक्शन नाहीच आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्ही नाहीये माझ्या, आणि तुम्ही तिथे बसलेला आहात तरी सुद्धा, आणि मी इथे काही माझा विचार केला, तर तो तुमच्यामध्ये इंड्यूस होत असतो. काय इंड्यूस होत असतो? का तर आपल्याला दिसतो आपण कनेक्टेड नाही, पण आपण एकत्र कनेक्टेड आहोत ना. म्हणजे एखादं सगळं नेटवर्क जसं असतं ना शरीरातलं सेल्सचं, तसंच आपण सगळे कनेक्टेड आहोत. त्यामुळं एक विचार इथला पृथ्वीवरचा दुसरीकडचा माणसाचा ह्याच्यात विचार बदलू शकतो. आणि हे एक्सपेरिमेंट सायन्सनी आता सिद्ध केलेत. पूर्वी तर सगळं वापरलेलंच आहे, रामायण महाभारत ह्याच्यात त्याच्यात सगळं. तर त्यांनी बघितलं की तू विचार कर, मला उठ म्हण, आणि मग टेलिपॅथी आपण दुसऱ्या वर्डमध्ये म्हणू. तर तिकडे तो व्यक्ती उठतो, कारण त्याला कळतं की अरे उठ म्हटलेलं आहे. ती टेलिपॅथी, पण हे कनेक्शन आहेच आहे. मग इथे एक विचार मी केला, साधारण आजच उदाहरण घ्या ना, उदाहरणच सांगते तुम्हाला. त्यांचं काय, चौगुले होते आपले नवीन साधक आहेत ते, मुंबईच्या पाटील पवार मॅडमनी त्यांना सांगितले. तर ते काल नव्हते का क्वेश्चन विचारत, मी म्हटलं तुम्ही मला नंतर फोन करा. आणि आज दुपारी सहज मी विचार केला आता मगाशीच, की फोन नाही आला त्यांचा. आणि चहा दिला होता मला माझ्या मेडनी करून, आणि मी तो चहा पित इथे पीपीटी करत बसले होते आणि विचार आला. आणि चहा पिऊन झाला आणि कप घेऊन मी गेले तिकडे. 1 मिनिटाचाही फरक पडला नाही. तो कप ठेवून येस्तवर लगेचच त्यांचा फोन आला. बघा म्हणजे. आणि मी फोन घेतला. तर हे असे कनेक्शन्स आहेत. आणि मग त्यांना मी बराच वेळ त्यांनी माझा घेतला. म्हटलं तुम्ही बोला ह्यांच्याशी, पवार मॅडमची. तुम्ही ज्यांना जोडता ना, तुम्ही जरा त्यांची जबाबदारी घेत चला. व्यवस्थित त्यांना सांगत चला. मंगल मॅडम सगळं सांगतील सगळ्यांना. कृपया अशी इच्छा धरू नका. त्यांना नॉलेज द्या, विहंगम काय काय सगळं. तर ते झालं. तर हे असं आपण कनेक्टेड आहोत. म्हणून मग हे वी आर लिंक टुगेदर इन सर्टन वे, नो मॅटर हाऊ फार अपार्ट दे आर इन स्पेस. स्पेसमध्ये सुद्धा अमेरिका, पुन्हा तर सोडून द्या. आणि मग आपण कनेक्टेड आहोत. आता ऑनलाईन कनेक्टेड आहोत आपण, आता ग्रुपमध्ये आहोत, आणि तुम्हीच सगळे टाकताय ग्रुपवर काय एनर्जी आहे, एनर्जी फील झाली, पॉझिटिव्हिटी आली. आता तुम्ही विचार करा स्वतःच. एका व्यक्तीने सुरू केलेलं आहे ते, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. त्या व्यक्तीने सुरू केलं नसतं तर तुम्ही अनुभव टाकला असता का? हा मनाला ऑनेस्टली प्रश्न विचारा. येस ऑर नो तुमच्या जवळ ठेवा, म्हणजे तुम्हाला शिकायला मिळेल. दुसरं असं, ग्रुपवर 4 मेसेज पडले, लाजे खातर सुद्धा टाकणारे आहेत. ते सुद्धा क्वेश्चन स्वतःला विचारा, आणि इथे शिकायला असं मिळेल तुम्हाला, की ग्रुपवर 4 मेसेज जर पॉझिटिव्ह पडत गेले, तर आपण त्याच्यात जंप मारतो. लाजे खातर का होईना जंप मारतो, आणि आपण पण लिहितो. ह्याला अनुभव शेअरिंगचा एक्सपिरियन्स म्हणायचं. हे तुम्हाला खूप वेळा समजून सांगितलंय. आता इथे एक्झाम्पलच देतीये. आता त्यामुळं एखाद्या व्यक्तीला वाटलं मी अनुभव टाकावा, आणि तिने टाकलं. ह्याच्यामुळं झालं काय? पहिला अनुभव जिने लिहिला काल परवा, त्या व्यक्तीचं केवढं श्रेय, की तिने उरलेल्या सगळ्यांना ड्राईव्ह केलं. आणि आता या कार्यक्रमाला मी सांगितलं होतं, तुम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवा, आणि तुमचं बँक अकाउंटमध्ये किती जमा झाले तुम्हीच चेक करा. आज मी चेक करेल किती लोकांनी टाकले अनुभव, आणि तुमच्या नंतर किती लोकांनी टाकले ते तुमच्या बँकेत अकाउंट झालेले आहे. न टाकणाऱ्यांनी विचार करा. हे काही माझ्यासाठी मी म्हणत नाहीये. मला काही तुम्ही म्हणा न म्हणा, मी करतच राहणार. तुम्ही केल्याने मी जास्त करणार, तुम्ही न केल्याने मी करणार नाही, असं काहीच नाहीये. कारण मला कोणी हे सगळं करण्याच्या आधी मी हे सुरू केलेलं आहे. तर आता इथे पुढे तुम्हाला कळेल की ह्यानी काय होत जाणार आहे, की ही सायक्लिक चेन प्रोसेस आहे. मग ज्या व्यक्तीने अनुभव टाकला, तिला काही बँक अकाउंट मध्ये जास्त गेलं, तिने तेवढ्या लोकांना ड्राईव्ह केलं. आणि ह्यामुळं काय होतं,
त्या व्यक्तीची ऊर्जा अजून वाढते. ऊर्जा वाढते, बेनिफिट वाढतात. कारण हे कनेक्शन बघा ना तुम्ही. आणि या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीने इंड्यूस करून एवढ्या लोकांना ग्रुपवर मेसेज टाकायला लावले. त्याच्यामुळे काय झालं, एवढी ऊर्जा त्या व्यक्तीला परत रिपल वेव्ह मध्ये मिळते, डबल होऊन मिळते. डबल फेनॉमेनॉन होतो, रिपल रेझोनन्स. आणि या व्यक्तीला अजून हायर जम्प जाते आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जेला मदत करते. त्यामुळे दबदब दबदब अजून हिला सगळे फ्लो येतात वर्ण. अजून तिची ऊर्जा कॉन्शियसनेस वाढते, अजून असेन्शन होतं. हे सगळं लॉजिक ब्रह्मांडाचं आहे. मी तुम्हाला खूप वेळा सांगते, आपल्यापेक्षा दुसऱ्यांसाठी किती काम करतं. आणि हेच पंचतत्व मध्ये आम्हाला शिकवलं. अरे तुम्ही करून बघा काय होतंय ते दुसऱ्यांसाठी. तर हे ब्रेन वेव्स आर लिटरली अफेक्ट फिजिकल रियालिटी. आणि आता असेन्शन कोण करणार आहे? आता 5D मध्ये कोण नेणार आहे पृथ्वीला? आपणच नेणार आहोत. वी आर द क्रिएटर. मग तुमचे क्वेश्चन्स होते पाप पुण्य कर्मा न करणारे आहे सगळेच, कारण आपण ओढणार आहे ना त्यांना. आपण इथे धडधड धडधड ही कामं करतोय म्हटल्यावर ती लोक येणारच आहेत. त्यांच्यात इंड्युस होणारच आहेत आपले विचार, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. हा एक. आणि मला खूप सांगायचं असतं पण वेळ कमी पडतो, काय काय सांगू असं होतं. तर कालचं जे लॉ ऑफ कर्मा झालं, तो आता एक आठवला, क्लिक झालं पॉइंट. डिस्कस केला आपण. मी म्हटलं कर्मा नाही, काय नाही, डिलीट झालं. पण आता या आयुष्यातलं किंवा काय मागचं काय डिलीट जरी झालं तरी न्यूट्रल झाल्याशिवाय असेन्शन होणार नाही. मग तुम्ही काय करताय आता? त्याचं तुम्हाला सगळं झिरोवर आणूनच तुम्ही जाणार आहे, कारण नंतर जन्म नाहीये ना आता. काल हे खूप सुंदर समजून सांगितलेले मी, नंतर जन्मच नाहीये. मग कशाला रिबर्थ, लॉ ऑफ कर्मा आणि पाप पुण्य फेडत बसायचं नाही. ते आत्ताच पूर्ण करणार आहे, करायलाच लावणार आहे ती शक्ती. म्हणून ते मुलं मेली, अगदी छळ छळ करून मेली. मारलं गेलं, त्यांना भोगावं लागलं त्या मुलांना म्हणा, सोलला म्हणा. लक्षात घ्या. त्यामुळं आता आपण काय करतोय हे आपल्याला चुकतं करावंच लागणार आहे, कारण आता आपलं लिबरेशन आहे, आता आपली मुक्ती आहे फोर्सफुली. म्हणून तर पैसा सुद्धा जमवलेला झिरो होणार आहे. लक्षात घ्या, भीती नाहीये ही, समजून घ्या. आणि म्हणून दुसऱ्यांना द्यायचा जास्त प्रयत्न जर केला तर चांगल्या रीतीने असेन्शन होणार आहे. हे पण लक्षात ठेवा. तर ह्याच्या बरोबर जस्ट मला तो कर्माचा कर्मा गेलाय, डिलीट झालाय, पण आता आपल्याला हे जे काही केलंय आता ते थोडं झिरो करून जायचंय, लिबरेट व्हायचे. आता विल तयार ठेवायची, विल वर सुद्धा अवलंबून असणार आहे. म्हणून त्याचं सेशन आहे. मग कुठले कुठले ऑप्शन्स आहेत? तर पहिलं ऑप्शन तुम्ही लिहून घ्या, हे ऑप्शन्स विचार करा. आणि हे माझ्या परसेप्शन प्रमाण आहेत. हे बघा, नॉलेज रोज बदलते, ऊर्जा रोज बदलते. मला जे काही बऱ्याच इन्स्टिंक्ट्स आहेत, काही माझं नॉलेज आहे, काही मी वाचन, काही मी ऐकतेय. याच्यामध्ये आता आज जे बोलले ना, ते आज पंचतत्वच्या मीटिंग मध्ये सांगितले की आपल्या टाइम्स ऑफ इंडियाला आज आर्टिकल आलेलं आहे यांचं, आर्ट ऑफ लिव्हिंगचं ह्यांचं. मी त्यांना म्हटले पोस्ट करा, मला आलं तर टाकते ग्रुपवर. सेम आज हेच बोलले त्यांनी की काय केल्याने काय होणार आहे, आता काय करणं दुसऱ्यांसाठी किती. म्हणून तर सगळे लोक काही वेळ आहेत का, फुकट सगळे करायला लागले, दुसऱ्यांसाठी करायला लागलेत, ध्यान घ्यायला लागले, जे ते उठते त्यात एंट्री मारतय. उगच नाही होते. दिस इज द नीड. झिरो करून जायचंय ना आपल्याला. म्हणून तर जेवढ्या लवकर आपण सुरू करू तेवढ्या पटकन होईल. तर पहिलं ऑप्शन आहे लिव्हिंग इन 3D रियालिटी ऑन सेम अनदर प्लॅनेट. आता पृथ्वी संपली. पृथ्वी संपली म्हणजे काय? पूर्ण महाप्रलय ते नाही मला म्हणायचं. पृथ्वी संपली, 3D ची संपली. 3D रियालिटी परत येणार नाही. 4D म्हणजे मी तुम्हाला सांगितलं भूत प्रेत सगळं. म्हणजे दुसरा जन्म घेईपर्यंतच आत्ताच्या कन्सेप्ट प्रमाणे की माणूस मरतो, बॉडी सोडतो, मग त्या आयामात असतो की डायमेन्शन ही काही कुठं स्पेस नाहीये. इथे सुद्धा 4D आहे, आता 5D पण आहे. आपण सुद्धा 5D मध्ये आहे, मी सुद्धा 5D मध्ये आहे बऱ्याच वेळेला, बऱ्याच क्षणांना. मला सुरेशजी पण म्हटले यू आर ऑलरेडी इन 5D. लक्षात घ्या, आपणही आहोत, तुमच्यापैकी आहे ऍट द सम मोमेंट्स. कारण इथेच सगळं आहे. 3D आहे, 4D आहे, 5D आहे. भूत इथेच आहे ना, का वरती आहे?
इथेच आहे. हे जसं तुम्ही समजू शकता, तसं 5D सुद्धा इथेच आहे. फक्त ते कॉन्शियसनेस आहे. आपल्याला जे काही जाणवतं ते. प्राण्यांना जाणवतं का आपल्या एवढं? प्राणी विचार करतात का? प्राण्यांना बुद्धिमत्ता आहे का? म्हणून ते 2D लक्षात घ्या. मग 4D मध्ये त्यांना काही शरीर नाहीये, पण बाकी सगळे ना त्यांना फेडायचं, सगळं करायचं, इच्छा असतं, खाण्याचं असतं, कशा-कशाच्या असतात इच्छा. ध्यानाच्या पण असतात, लिबरेशनच्याही असतात. हे सांगितलं सात्विक सुद्धा सोल्स आहेत आजूबाजूला आपल्या. सात्विक सुद्धा सोल आहेत, मदत करणारे आहेत. ऑटो रायटिंग म्हणजे काय? म्हणून तर हे सगळं खूप छान समजून घेण्यासारखं असतं. तर आता एक ऑप्शन आहे, की मला नाही बाबा हे खूप छान वाटतंय. राहू शकतात ते व्यक्ती 3D ला. पण कुठे पृथ्वीवर नाही म्हणता येणार, तर वेगळ्या प्लॅनेटवर किंवा त्या पृथ्वीला 3D पृथ्वीला कुठल्या वेगळ्या प्लॅनेटवर. कारण ही तर पृथ्वी आता 4D मध्ये जाणार, परत 3D मध्ये येणार नाही. मग कुठला प्लॅनेट शोधायचा आणि जायचं. खूप आवडतं. पण त्या केसमध्ये हेच प्रयत्न सगळे डार्क फोर्सेसचे चाललेत. जे जे हायर टॉप लेवलला आहेत. स्पिरिच्युअल लीडर्स खूप टॉप लीडर्सला आहेत संस्था म्हणजे काय म्हणायचं त्याला मोठे मोठे मी नावं घेऊन सांगितलेच आपल्या ग्रुपमध्ये इथे नाही मी बोलू शकत. हे सगळे डार्क अजेंड्यांचे भाग आहेत त्यांना हे वाचवायची आहे. पृथ्वी वाचवायची आहे म्हणजे त्यांना इथे पूर्ण ब्रेन मध्ये चिप्स इन्सर्ट करून ट्रान्स ह्युमन बिंग म्हणून आपल्याला वापरायचे हे अजेंडा आहेत आणि हळूहळू तिकडे चाललेलेच आहोत आपण. आपला ब्रेन जसं आतापर्यंत कंट्रोल प्रोग्राम केलाय अजून त्यांना सगळं ते गुलामगिरीत घ्यायचंय. मग तुमचा पैसा जसं मी काल चायनाचं उदाहरण दिलं की 7 जे काही हजार काय उदाहरण दिलं ते 7 दिवसात संपवायचे. नंतर तुमचे अर्न मनी संपले. तुम्हाला तेवढाच पिरियड आहे आणि 7 लाख कमवले तर 70,000च वापरू शकता तेही 7 दिवसात. हे सगळे कंट्रोल त्यांना घ्यायचे तिकडे. त्यामुळं ती रियालिटी जी असणार आहे 3D ची ती ट्रान्स ह्युमन बिंग कंट्रोल रियालिटी असणार ऍज पर टुडेज नॉलेज किंवा काय म्हणू आपण परसेप्शन. तर हे ज्यांना हवंय स्वीकारा तुम्ही आणि आम्हाला इथेच राहायचंय 3D मध्येच राहायचंय. ओके बट ऑन अनदर प्लॅनेट. दुसरा चॉईस आहे 4D मध्ये राहायचंय. समजा आता मी मेले तर मी काय लगेच 5D ला जाईल असं नाही. मी 4D मध्ये राहील. पण आता हा पिरियड खूप कमी झालाय आत्ताच्या ह्याच्यात. पूर्वी कित्येक वर्ष 4D मध्ये काढावं लागायचं. जोपर्यंत तुम्ही तुमचं ते खाण्यापिना कुठं वासना अडकल्यात, मुलामध्ये ऐकलं अडकल्यात, बायकोमध्ये अडकल्यात, त्या सोडवा आणि मग या. म्हणून तर आपल्याला पितृदोष म्हणजे ते अडकलेले असतात. ते पुढे जात नसतात. म्हणून त्रास व्हायचे आपल्याला. मग आपण काय करायचो त्यांना गती द्यायचो. तर खूप वर्ष जावे लागायचे 4D मध्ये. म्हणजे आता जे सहन करावं लागतं त्यापेक्षा टेरिफिक 4D ला सहन करावं लागतं. लॉ ऑफ कर्माप्रमाणे करावं लागायचं. तर थोडीशी भाषा आता समजून घ्या. कारण दोन्ही गोष्टीत बोलणं गरजेचं आहे. तर इथे आत्ताच्या ह्याला 4D मध्ये खूप कमी वेळ थांबावं लागणार आहे. कारण किती वेळ राहिलाय? जास्त वेळ नाही राहिलेला. कदाचित काही सोल लगेच येतीलही. आता बाळ होत नाहीयेत का? होत आहेत ना बाळ. पण ही बाळ सुद्धा खूप चांगले सोल्स आहेत. मी काल तुम्हाला सांगितलं. पुस्तकं पण निघाली आहेत त्या बाळांवर इंडिगो चाइल्ड म्हणून. ह्यांना ऑलरेडी ते प्रोग्राम छान ऊर्जा, देवीची ऊर्जा, जे काही लागते असेन्शन साठी ते नॉलेज, त्या इव्हेंटला फटकन ती मुलं लगेच ऍक्ट होणार आहे. म्हणून तर आपण मुलांकडे लक्ष द्यायचं नाही. ते ऑलरेडी इव्हॉल्ड सोल्स आहेत. आपणच बॅकवर्ड आहोत. जन्मानुजन्म आपल्यावर संस्कार घडल्यामुळे. आपला काही दोष नाहीये तसा. पण आता बदललं पाहिजे हे सगळं ऐकून. मग 4D मध्ये जायचंय का? काय हरकत आहे? मला तर आवडेल बाबा. इथे थांबण्यापेक्षा हो आय विल वेट 2 इयर्स देअर. पण ठीक आहे मला काय आता काम करण्याच्या ह्याच्यात पण मी अडकली नाही. पूर्वी वाटायचं नाही नाही कामं करायचे ते करायचे ते करायचे. आता काही नाही. आय एम रेडी. ठीक आहे. तर 4D तुमचा चॉईस असेल तर ठेवा. नंतर मुद्दा मी माझं सांगतेय थोडं क्ल्यू येण्यासाठी. त्यावरनं तुमचं आणि मी काय बोलतेय ते काय करेक्ट आहे असं काही नाही. म्हणजे काय माझं नॉलेज अगदी अॅक्युरेट आहे असं नाही मला म्हणायचं किंवा माझंच इच्छा तुम्ही घ्याव्यात असंही बिलकुल नाहीये. ते खूप चुकीचं ठरणार आहे. कॉपी करणं फार चुकीचं असतं. अनुकरण करणं फार चुकीचं असतं. त्यापेक्षा आपल्या सोलला आपण कनेक्ट व्हायचं आणि मग काढायचं की काय मला आवडेल, का आवडेल. आता थर्ड म्हणजे इव्होल्युशन 5D मध्ये जायचंय. सुवर्णयुगात जायचंय. सुवर्णयुगाचे फायदे थोडे सांगितले. आज अजून सांगेल म्हणजे तुमचा चॉईस रेडी ठेवेल. एवढंच आजचं
महत्व आहे की चॉईस रेडी ठेवा. मला परत परत सांगायचं, चॉईस रेडी ठेवा. बस. आणि फर्म राहा त्याला किंवा बदला. पण भीती आणि कसल्याही वाईट फ्रिक्वेन्सीत कुठल्याही परिस्थितीत जायचं नाहीये. तर 5D मध्ये हा ऑप्शन आहे. मग आता डायमेन्शन म्हणजे काय ते थोडंसं सांगते. तर आपल्याला माहितीये 1D लाईन म्हणजे बघा 1D असते. 2D म्हणजे आपण लेंथ आणि विड्थ म्हणतो. आपण गणित शिकलोय ना, 2 डायमेन्शन द्यायची, लेंथ आणि विड्थ. आणि 3 डायमेन्शन म्हणजे आपण व्हॉल्यूम काढतो. मग लेंथ, विड्थ आणि हाईट. हे तर डायमेन्शन गणितातले कळले. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तर बघा स्पेस, टाइम आणि हे स्पेस. तर हे असे हे डायमेन्शन. पण इथे जर बघितलं तर फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. 5D इज द गॅमा स्टेट. कॉन्शियसनेस म्हणजे चेतना. कारण आपली काही वेगळी स्पेस नाहीये, प्लेस नाहीये. इथेच 4D, इथेच 5D पण आहे. हे फक्त चेतना. म्हणजे भूकंप आलं की कुत्रे ओरडायला लागतात. कारण भूकंपाच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी कुत्रे कानाने ऐकतात आणि भूकंपाची सूचना देतात. याला चेतना म्हणायचं. मग त्या फ्रिक्वेन्सी आपल्याला भूकंप झाल्यावरच कळतो, पण त्यांना आधीच कळते, व्हायला लागले. हे कॉन्शियसनेस, ही चेतना. म्हणजे समज, आकलन, अवेअरनेस. आता मी माझ्या डोळ्यांनी कुठवर बघू शकते, किती किलोमीटर पर्यंत बघू शकते, मी किती फ्रिक्वेन्सीतलं ऐकू शकते, मला भूत दिसतायत का. सॉरी बरं का, मी ते कारण त्याच्याशिवाय कळणारच नाही ना, म्हणून मला काही वापर करावा लागतो. तर बघा इथे 5D म्हणजे हेवन म्हटलंय. हेवन ऑन द अर्थ. निर्वाणा, समाधी आणि ब्लिस. ब्लिस आपण जे म्हणतो ते म्हणजे 5D. तर इथे हेवन ऑन अर्थ आणि रिल्म ऑफ पीस, शांतता, लव, अबंडन्स, परफेक्ट हेल्थ. आता हे सगळं सांगितलं की मला आमचे लोक म्हणतात, मॅडम बॉडीचं काय. तर मी तुम्हाला सांगितलं 1000 वर्ष आपण जगू शकतो. पण ती कुठली बॉडी. त्याच्यात म्हणतात असं की तुम्हाला ही चॉईस असणार आहे की ही बॉडी हवी का. बघा आज लोक लगेच कमी झाले 95, म्हणून रेकॉर्डिंग मी देत नसते. आता रेकॉर्डिंग मिळालं, आज लोक कमी. काल 100च्या वर लोक म्हणतात बघ वा, ऐकायला मिळालं नाही. कसं ऍटिट्यूड असतात बघा. आणि मी काय एक विचार करते, मला काही रेकॉर्डिंगनी फरक नाही पडत, पण माणसाची अशी टेंडन्सी आहे ना, रेकॉर्डिंग आहे बघू कधीतरी, आणि मग तो कधी उजाडतच नाही. किंवा अर्धाच होतो, अर्धाच व्हिडिओ बघतो आणि इतके महत्वाचे टॉपिक आपण उद्याच्याला टाकतो. आपण आळशी आहोत. नाही मला हे काम होतं, मला ते काम होतं, आज सांगितलंय का कार्यक्रम आहे नाही. म्हणजे ही मेंटॅलिटी बदलली नाही तर काहीच उपयोग नाही. काही लोकांनी कालच जॉईन केलं, समजलं नाही. म्हटले कसं समजणार आहे, पहिला दिवस दुसरा दिवस अटेंड केला तर समजणार आहे. तर हे आता व्हिडिओ बघण्यातनं एनर्जी मिळत नाही, हे पण लक्षात घ्या. इथे बसून आत्ता जे इथे कनेक्टेड आहेत ना, दॅट विल बी ऊर्जा सोर्स. जास्त थोडा फार जो काही फरक आहे ऑनलाईन आहे. व्हिडिओतनं किती मिळणार आहे ऊर्जा, कमीच मिळणार आहे, 5% मिळणार. आता 50% मिळत असेल तर व्हिडिओतनं 5% मिळणार आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता त्याच्यानंतर 5D बघा, इव्होल्युशनरी डेस्टिनी ऑफ द प्लॅनेट अर्थ. मी तुम्हाला सांगितलं तिची इच्छा आहे, तिची डेस्टिनिटी आहे. सोलर फ्लॅश वगैरे खूप एन्शंट रायटिंग मध्ये होते. आणि हे ग्रँड फ्लॅश, कॉस्मिक लाईट, हे सगळं कॉन्शियसनेस रायझिंग साठी होतंय आणि प्रॉपेलिंग ह्युमॅनिटी फुल्ली इन टू द 5th डायमेन्शन. हे खूप जुन्या जुन्या सोर्सेस मध्ये आहे सगळं हे. तर हे जाऊ दे, मी तुम्हाला जरा चित्र दाखवते म्हणजे खूप सोपं, कारण मला वेळेप्रमाणे मॅच करावं लागतं ना. तर 3D आणि 5D. तर 3D मध्ये बघा सफरिंग आहे आता आपल्याला, आपण हे सगळं डिस्कस केलं, वॉर आहे. 5D मध्ये लव आणि पीस राहणार आहे. नंतर इथे सगळ्या गोष्टींची कमतरता आहे, स्कॅर्सिटी आहे. इथे अबंडन्स आहे. इथे इग्नोरन्स आहे. म्हणजे आता बघा आले नाहीत लोक कार्यक्रमाला, तिथे नॉलेजच नॉलेज आहे. इथे मॅट्रिक्स आहे तर तिथे अवेकनिंग आहे. तर हे मेन डिफरन्स लक्षात ठेवा 3D आणि 5D मधले. गणितीच्या ह्याच्यात सुद्धा सांगून झालं. 3 डायमेन्शन म्हणजे काय, 5 डायमेन्शन म्हणजे तुम्ही कल्पना करा 10ला काय असेल. तर ही इगो बेस्ड आयडेंटिटी, इथे इगो असतो आपल्याला, पण तिथे सोल बेस्ड राहणार आहे. इथे कंडिशनल लव्ह आहे, तिथे अनकंडिशनल लव्ह आहे. इथे मॅन बिलीव्स ही इज अ व्हिक्टीम. आपल्याला वाटतं ना कर्म कर्म,
पण इथे आपण को क्रिएट, म्हणजे जे काही कालपासून चाललंय वी आर क्रिएटर, ते तिथे 5D मध्ये कळायला लागतं. म्हणून तर आता आपले मॅनिफेस्टेशन भराभर होतात. अजून एक दुपारचं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय. दुपारी काय झालं, मी एक व्हिडिओ बघत होते आणि त्याच्यातली ओढणी खूप आवडली मला. आणि ते खादी सिल्कचं होता, प्लेन ऑफ व्हाईट टॉप. आणि माझ्याकडे ते कापड बरेच वर्ष पडले. माझ्याकडे असे 25-30 ड्रेस नेहमी पडलेले असतात. मी शिवतच नसते. आणि ते खादी सिल्कचं असल्यामुळं खूप भारी आहे. आणि मी तो बघितल्या बघितल्या ड्रेस मला एवढा आवडला. म्हटलं आपल्याकडे ते कापड पडलंय. पण ओढणी सुद्धा आहे माझ्याकडे त्याच्यावरची खादी सिल्कची. पण ती ओढणी मला एवढी अपील नाही झाली, की जी मी व्हिडिओतली ओढणी मला खूप अपील झाली. मी म्हटलं ही ओढणी खूप छान आहे. पण आपण असली आणायला कुठं, म्हणजे मला आज कधी होत नाही असं, पण आज झालं मला. कदाचित तुम्हाला सांगण्यासाठी झालं असेल, माहिती नाही. तर असं वाटलं ती ओढणी खूप छान आहे. आपण कुठे जाणार आहे आणायला, बघायला? कलर पण किती सुंदर आहे. आणि बिलीव्ह मी, आता उद्या मिस्टर चाललेत लग्नाला सोलापूरला आणि त्यांनी बॅग काढली. आपल्याला काही आहेर करायचा असतो तर साडी एक काढली आणि त्याच्यातच दुपट्टा मिळाला सेम. हे बघा आता, म्हणजे इतका सुंदर हा दुपट्टा, सेम होता, सेम कलर, सेम स्टाईल. आणि हा दुपट्टाच आता मला कोणी दिलं मला आठवत नाही. आता परवा कॉलेजला नवसह्याद्रीला पण इतकी सुंदर ओढणी दिली शॉल म्हणून त्यांनी. ती ओढणीच आहे, ही पण ओढणीच निघाली, ही पण त्यांनी शाल म्हणूनच दिलेली आहे. मला काय वाटतं तुमच्यापैकी कोणी दिली, मी घेत नाहीये, पण तरी काय बाय चान्स सांगता येत नाही. खूप वेडे आहात प्रेमाला काही लोक. तर माहिती नाही तर ते लगेच हजर, घे बाई. पण हे तर नाहीच काही मिरॅकल. पण हा जो पर्पल कलर आहे ना, तर माझ्या अपव्हाईट टॉपवर त्याचा सलवारचा सेम कलर आहे की जो या ओढणीला मॅचिंग. मग अजून काही पाहिजे नाही बघा. हे झालं. खूप उदाहरण आहेत, तर हे असं होणार आहे. आणि कालचं पण जे इन्सिडेन्सेस झाले, तुम्ही ऊर्जेचे वगैरे बघितले, तर मध्ये मला नंतर क्लिक झालं, की मला असं वाटलं तर कशाला पीपीटीने आपण घ्यायचं सेशन, एवढं मरतो किती पीपीटीला, माहिती नाही तुम्हाला वेळ किती लागतो. मला जवळजवळ एका सेशनच्या पीपीटीला 2-3 दिवस 6-6 तास काम करावं लागतं. 6-6, 7-7 तास एवढं काम आहे. तुम्ही बघा, प्रत्येकाला हे लोगो टाकायचे, प्रत्येकाला माझं हे असतं, हेडिंग असतं, हे सगळं व्यवस्थित असतं, हे असतं. मग मला काल एकदा क्षणात विचार आला होता की का मी एवढं कष्ट घेतेय. इकडं तिकडं बघतो, लोक काहीच न करता नुसते बसतात सांगत सगळे. आपण काय हरकत आहे का असं घ्यायला? हा विचार काल येऊन गेला होता. माझ्या दृष्टीने तो निगेटिव्ह होता, पण तो झाला. कसा झाला बघितला? फोर्सफुली, घे बाई, तुझी पीपीटीच चालत नाही. आज काही प्रॉब्लेम आला, काल कसा आला, केवढा आला? हालतच नव्हती पीपीटी. किती वेळा हालत नव्हते. जाऊ दे, मग बंद केलं आणि बोलले. तर मग लक्षात आलं कदाचित हा विचार निगेटिव्ह येऊन गेला, त्यामुळे त्या ऊर्जेने ते क्रिएट केलं. म्हणून आपण आता खूप काळजी घ्यायची. अजून जानेवारी पासून धडाधडा नुसतं काही मनात आलं की होणार आहे, निगेटिव्ह पण होणार आहे. म्हणून निगेटिव्हला कंट्रोल, लगाम घातला पाहिजे. मला तर खूप वर्षापूर्वी माझ्या गुरूंनी सांगितलंय की शब्दाला एवढी पॉवर येणार आहे ना, निसर्गाला कनेक्टेड आहात तुम्ही, तुमच्या शब्दांना एवढी पॉवर येणार आहे, तर शब्द जपून वापरा. हे जवळजवळ 6-7 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे मला. आणि ते होतच होतं. शब्दांना वडला पॉवर आहेच आहे. कालची पण उदाहरणं दिली तुम्हाला. तर मला आज वॉर्निंग आली. मी रात्री झोपताना विचार करत असते घडलेल्या घटनांचा. आणि मग लक्षात आलं नाही, एक क्षणभर विचार येऊन गेला होता पीपीटीचा, म्हणूनही झालं असेल. तर हे सगळ्यांनी आपण काळजी घेऊयात. सीइंग इज बिलिव्हिंग, तिथे बिलिव्हिंग इज सीइंग. बघा काल शिकवलं तुम्हाला, सीइंग इज बिलिव्हिंग. पण तिथे बिलीव्ह करा आणि मग बघा. सोन्याचा पेन बिलीव्ह करा आहे माझ्याजवळ, की लगेच दिसणार आहे. तर हे सगळं लॉजिकल थिंकिंग, तिथे इंट्युटिव्ह थिंकिंग आहे, इंट्युशन्स आपल्या वाटलेले आहेत. डेन्सर एनर्जी, हे काल सांगितलं तुम्हाला, एनर्जी डेन्सिटी. इथे माइंड रूल्स आहेत, तिथे हार्ट रूल्स आहे. आज त्या यांना मी चौगुलेंना बोलले की हार्ट आणि हृदय मेडिटेशन सांगितलं जरा त्यांना प्रॉब्लेमला. ते म्हटले काय तुम्ही जादू का मॅजिक काय सांगता, शास्त्र सांगा याच्या मागचं. म्हटलं मला कुठं वेळ आहे एवढं सगळं शास्त्र सांगायला. एकच लक्षात घे, तुमच्या हृदयाला पाहिजे ना, मग ब्रेनचा विचार नका न करू. सिंपल आहे. मग हार्ट हार्ट रूल्स आहेत, म्हणजे तिथे
हृदय आणि कामं होणार आहेत. म्हणून आता सुद्धा होणार आहे. कारण आपण आता 5D मध्ये जायला लागलो. म्हणजे जसं मी म्हटलं आपण आहोतच थोडं थोडं पर्सेंटेज काही क्षणांना आहोत. तसं ते जायला लागलंय. खूप सुंदर ऊर्जा येत आहे आणि आपल्याला आता जास्त दिवस लागणार नाहीये. तर हे सगळं आहे 5D, 3D. तर बघा आता इथे मी जास्त जात नाही डिटेलमध्ये सांगितलंच आहे तुम्हाला. इथे बघा आता हे सेवन्थ डायमेन्शन मी म्हणते ना सारखं मला हायर जायचंय. 7 काय 8 काय 9 काय 10 काय 11 हे तुम्हाला सगळं माहितीच आहे नॉलेज तसं. पण आता आपण ते सगळं विसरायला लागलोय ना. तर कॉन्शियसनेस ऍज अ स्टार्स आपण म्हणतो सूर्य हा स्टार आहे. ग्रह, गॅलेक्टिक कॉन्शियसनेस हे मी सगळं शिकवणार आहे थर्ड प्रोग्राम मध्ये. आयुष्य बदलाचं शास्त्र थर्ड प्रोग्राम. कारण इथे सगळे कनेक्शन करायला लागायचे आपल्याला. आपल्याला हायर डायमेन्शनचं ऑब्जेक्टिव्ह आहे. फिफ्थचं नाहीये. लक्षात घ्या. ज्यांना कोणाला यायचंय माझ्याबरोबर चला. तर हे गॅलेक्टिक कॉन्शियसनेस एंटायटीज ग्रुप टुगेदर टू फॉर्म गॅलेक्सीज बघा. टू फॉर्म द गॅलेक्सीज एंटायर युनिव्हर्स 11 डायमेन्शन्स. क्रिएटर ब्रेन गॉड म्हणजे आता इथे गॉड म्हटलंय पण तो वेगळा आहे. मी तुम्हाला सांगितलं गॅलेक्टिक सन, सेंट्रल सन, ग्रँड सेंट्रल सन तसं ते हायर 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 त्याच्यामध्ये सुद्धा आहे कॉन्शियसनेस. आणि असे 62 इफ आय एम नॉट रॉंग 62 डायमेन्शन मला यांनी सांगितले आपले हिमालयातले हे ऋषी. आपण सेशन ठेवलं होतं एकदा. त्यांचं मेडिटेशन तुम्ही जरूर मला मागा. ते ऑनलाईन घेतायत काहीतरी. ते खूप ऑथेंटिक आहे. ऑथेंटिक आहे म्हणजे असावं असं मला वाटतंय. पण त्यांना जरूर तुम्ही क्वेश्चन्स विचारा कारण त्यांचं आणि माझं बरंचसं मॅच झालेलं आहे. त्यांचं नावच विसरलंय. तर ते मला लिंक रोज पाठवत आहेत काय त्यांचं असेल तर मला ते मी तुम्हाला देऊ इच्छिते. ज्यांना अजून म्हणजे नुसते नवीन लोकांना नाही जे कोणी जुने साधक आहेत त्यांना सुद्धा ते मेडिटेशन तुम्ही करा. छान घेतायत. त्याच्यात ते ओंकार घेतातच आहेत. तर ते एक मला लिंक मागा ठीक आहे. हे चक्रा आणि हे सगळं आहे. आता असेन्शन म्हणजे काय तर बघा स्वर्गारोहण आध्यात्मिक प्रबोधन आहे. उच्च स्तरावरील चेतनेकडे नेते म्हणजे पुन्हा मी हे रिपिटेशन चेतनेकडे जायचं अधिक अधिक. आणि आपण बुक प्रोग्राम केले पुस्तक विश्लेषण केले. शाश्वत सत्याचा शोध ते पुस्तक विसरायचं नाहीये. बऱ्याच जणांनी केलंय तुमच्यापैकी. त्याच्या नोट्स काढायच्या ते अतिशय महत्वाचे पुढे जायला. त्याच्यात बारीक बारीक गोष्टी आहेत, चेतना कशा वाढवायच्या. तर शाश्वत सत्याचा शोध. तर हे पुस्तक अवघड आहे समजायला. मी खूप सोपं करून सांगितलंय आणि तुमचे करून घेतेय मी एक्झरसाइज त्यातून. तर ह्याच्यामध्ये खूप वर्ष लागतात त्या सेशनला. पण आता ही वर्ष म्हणजे तशी मोजायची नसतात. तुम्ही जर कुठे ग्रंथांमध्ये रेफर केला अरे इतके वर्ष पण आता एक दिवस म्हणजे 1000 वर्ष पास होतं प्लॅनेटचं. कुठून मोजलंय ते 1000 वर्ष त्या प्लॅनेटवरून मोजलं तर आता इथे एक दिवस. हे गणित नाही सांगू शकणार आपण. त्यामुळे त्याच्यावर जाऊ नका. भराभर पिरियड चाललेला आहे. मॅथमॅटिक्स आहे त्याच्यात. इतक्या किचकटमध्ये आपल्याला घुसायचं नाही. चढत्या प्रक्रियेमध्ये तुमचे हृदय रुंद माझीच भाषा आहे. हे मी रेफरन्सनी लिहिलेलं आहे. मी माझ्या मनाचं लिहिलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं हे सेशन मला तुम्हाला रेफरन्स दाखवण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणते ब्रॉड द हृदय हे. तर इथे पण हेच शब्द आहे हृदय रुंद करायचे म्हणजे हृदयाचा ऑरा विस्तार करायचा. चढत्या प्रक्रियेमध्ये तुमचे हृदय रुंद करणे आणि ब्रह्मांड आणि तुमच्या खऱ्या स्वभावाच्या सर्व पैलूंशी पुनर्मिलन होण्यासाठी विस्तार करणे आवश्यक आहे. बघा ब्रह्मांड आणि तुमच्या खऱ्या स्वभावाशी आपण आता आपल्या खऱ्या नेचरकडे स्वभावाकडे चाललो. पुनर्मिलन होण्यासाठी विस्तार करण्यासारखं आहे. तर हे हृदय रुंद करायचं म्हणूनच आपला ऑरा स्प्रेड करायचा व्हायब्रेशन्स पाठवायचे आजूबाजूला सगळ्यांना पृथ्वीला. हे आपण हे करतोय एक्झरसाइज आपण करतोय. तर इथे सुद्धा त्यांनी तेच दिले. जर तुम्ही जागे असाल तर कदाचित कमी कंपनात्मक अहंकार केंद्रित क्रियाकल्पांना बळी पडणार नाही. पण त्याऐवजी उच्च कंपन वारंवारतापासून कार्य कराल म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी. इथे हे महत्वाचं वाक्य आहे ऊर्जेच्या प्रवाहातील सर्व अडथळे सोडतो जेव्हा
जेव्हा आपण ऊर्जेच्या प्रवाहातील सर्व अडथळे सोडतो आणि आपल्या मानसिक, भावनिक, इथरिक, प्लाझ्मा आणि भौतिक शरीराच्या अतिसंवाहकतेपर्यंत पोहोचतो, तेव्हा असेन्शन होतं. आपण काय करतोय? आपण पहिल्या कोर्समध्ये, दुसऱ्या कोर्समध्ये आहाराचे 7 लेयर, कुठल्या आहारामध्ये काय ब्लॉकेजेस आहेत, कुठल्या भावनेनी होतात, कुठल्या इमोशनी होतात, कुठल्या ऑर्गनला त्रास देतात, हेच तर सगळं आपण ऍक्ट केलंय ना. माइंड, इमोशन्स, फीलिंग्स, इथरिक, प्लाझ्मा. तर हे जोवर आपण आपला सगळा सापूट ऑरा असा स्वच्छ क्लीन ब्लॉकेज काढत नाही, तोपर्यंत आपण असेन्शन होणार नाही व्यवस्थित. आणि हे काढण्यासाठी ध्यान गरजेचं आहे. तर असेन्शन ही वैयक्तिक आणि समूह, एक आणि दुसऱ्यांना. बघा, प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आंतरिक अनुभवातून पुढे जाईल. म्हणजे हा मार्ग मी तुम्हाला सांगून तुम्ही इच्छा निवडायची नाहीये, तर तुमच्या तुमच्या आंतरिक इंट्युट्युशननी तुमची इच्छा तुम्ही निवडायची, कॉपी करायची नाहीये इथे. बऱ्याच लोकांना खूप कॉपी करायची सवय असते. स्वतः तुमची इच्छा शोधा आणि त्या इच्छेला रेडी ठेवा, की माझी ही इच्छा आहे. मंगलदेनची आई म्हणून नाही, तिची आई म्हणून नाही, ही चांगली आहे म्हणून नाही. लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला माझं ते काल व्हिडिओ टाकला होता ह्याचा, पृथ्वी असेन्शनचा. त्यात हैदराबादला जाऊन आल्यावर घेतलं. मी हैदराबादला गेले म्हणून तुम्ही जाऊ नका. खूप वेळा मी सांगत होते, की मग लगेच पळतात. मी काशीला गेले, बरेच लोक काशीला गेले. मी हैदराबादला गेले, बरेच लोक गेले. म्हणजे असं सुरू होतं, असं नाही झालं पाहिजे. कारण तुमचं कार्य वेगळं, माझं कार्य वेगळं, तुमचा सोल वेगळा, माझं वेगळं. ठीक आहे, लकीली तुम्हाला जायचं होतं, मग त्याला आपल्याला मोटिवेशन होतं, ह्या गोष्टी वेगळ्या. पण काही लोकांना असं वाटतं, की तिथे जाऊन सगळं माझं सुटणार आहे म्हणून नाही जायला पाहिजे. नाही, मोटिवेशन होऊन जरूर जा. आणि तिथे गेल्यावर काय काय आता करायचंय, काही ठिकाणी तेही मी सांगते, की जे मी केले ते जरूर करा. मग तिथे कॉपी करा. की मी ऊर्जा घ्यायला नाही गेले यावेळेला कुठेही, मी ऊर्जा स्प्रेड करायला गेले. त्या त्या ठिकाणच्या ऊर्जेला आवाहन केलं, की तू या सगळ्या परिसराचं असेन्शन होतंय, छान होतंय, स्मूथली होतंय, लोकांना नॉलेज भरभर मिळतंय. असं आवाहन स्प्रेड करत करत सगळं गेलेली आहे. ते तुम्ही जरूर करा. आणि कुठं जाणार असाल अगदी, तर हे विसरू नका करायला. तर ते आधीपासूनच मी सुरू केलंय. तुम्ही वाढत्या जागरूकतेनुसार वाढू शकता. आध्यात्मिक आत्म्याबद्दल उच्च वारंवारता, समज एकत्रित म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आपण सारखं जो बोलतो ते. तर दैवी चेतनेशी संरेखित होणे ही सर्गारोहणाची प्रक्रिया आहे, की आपण मी काल सगळं सांगितलं ते गॅलेक्टिक सेंट्रल सन सगळं आपल्याला एका लाईन मध्ये आणायचं. या स्तंभातूनच आपण वाहक बनणार आहे, म्हणून ते करायचंय. आणि प्रकाश क्षेत्र मजबूत करायचंय. तर ठीक आहे, हे जाऊ द्या, हे पण जाऊ द्यात, हे सगळं. आता असेन्शन सिम्पटम्स तर आपण डिस्कस केले. पण उदाहरण दिलं काल, मग सगळंच वाईट मला होते म्हणजे माझं असेन्शन होतंय असं नका समजू. कृपया हात जोडून, की मॅडमनी सांगितलंय सायकोलॉजिकल त्रास आहे, हे आहे, मग ते असेन्शन सिम्पटम्स समजू नका. ट्रीटमेंट घ्या. पण एवढं जरूर समजून घ्या, की त्याला जेवढं दुःख मानलंय तेवढं दुःख मानायचं नाही. हा माझा ऑब्जेक्टिव्ह होता सांगण्याचा, की दुःख तेवढं मानू नका. हे सगळीकडे चाललंय. परिस्थितीमुळे होतंय, म्हणणं गरजेचं नाही मलाच का झालं, मलाच का हृदयाचा त्रास झाला, मलाच का कॅन्सर. हे जे दुःख होतंय ते होऊन नाही द्यायचं. नाही, चला सगळीकडेच चाललंय, मग म्हणून झालं, मग आता त्याला बाहेर कसं काढायचं ते बघायचं. तर पॉझिटिव्ह सिम्पटम्स असेन्शनचे हा पण विचार करा. मग निगेटिव्ह केला तर अवेअरनेस वाढलाय का? मग तो तर वाढलेला दिसत नाही मला ग्रुपमधनं अवेअरनेस. कुठल्याही आता साधं पंचतत्वाचं बघा, फॉर्म भरा म्हटलंय म्हणजे गुगल फॉर्म भरून झाला. पण गुगल फॉर्मला काय प्रॉब्लेम येतोय? त्या लोकांना साधाच फॉर्म हवाय. कुठं 9 आणि 10 हे सगळं व्हॉइस क्लिप टाकली. आता जस्ट सेशनच्या आधी टाकले 5-6 जणांना मेसेज. ती व्हॉइस क्लिप ऐका, कारण मला माहिती होतं ऐकलेलं नसेल. ती व्हॉइस क्लिप ऐका, फॉर्म भरा. तर परत ते गुगल फॉर्म बंद आहे म्हणून 2 जणांचं आलं. मग याला आधी ती लिंक ऐका न, मेसेज मध्ये आता परत म्हटलं की ती लिंक ऐका, ते क्लिप ऐका आणि मग फॉर्म भरा. तर थोडस अवेअरनेस नाहीये हे मला दिसतंय खूप खूप चांगल्या चांगल्या पण साधकांचं. आणि अवेअरनेसच्या या प्रॅक्टिसेस आहेत. ग्रुपवरचा मेसेज ऐकून व्यवस्थित त्याला ऍक्ट होणं. इम्प्रूव्ड इंट्युशन आहे का हे कळतंय तुम्हाला, आणि वाढलेली पण आहे.
नोईंग द ट्रुथ, ट्रुथ पण कळत चाललंय. पण ह्यानी काय होतंय ते कळणार आहे आता तुम्हाला. तुम्हाला हे जे नॉलेज मिळालं आज 4 दिवसात, त्यांनी काय झालंय सांगते. स्ट्रॉंग कनेक्शन तर फील होतच आहे. सिन्क्रोसिटी सुद्धा आहे आपल्या ग्रुपमध्ये. हेल्पिंग ऑदर्स अगदी हार्डली 1-2 क्वेश्चन्स. आजच बघा, या मुक्तीच्या आपण याला प्रश्न टाकला की कोण कार्यक्रम दुसऱ्या जिल्ह्यात अरेंज करेल, 2च नाव आलीत, मनीषा तामाणे आणि अर्चना सोनसळे. बघा मग किती म्हणजे या मनीषा मॅडम काय करत नाहीत हं. पोलीस आहेत सगळ्यांनी बघा, आणि सगळं करतात सगळं. अर्चना सोनसळे मॅडम दोन्हीकडं पंचतत्व कोणाला शिकायचंय, कोण विहंगमसाठी पंचतत्व चिकित्सक म्हणून काम करायला तयार आहे, दोघींची नाव आहेत. बाकीच्यांचं काय? तर हे हेल्पिंग ऑदर्स होत नाहीये, अजून फारसं होत नाहीये. तर ते वाढलं पाहिजे. जागरूकता मला रिक्वेस्ट करायची सगळ्यांना, वाढवा. अंतर्ज्ञान इंट्युशन वाढतंय, त्याच्यात छान आहे. नॉलेज वाढतंय, सत्य छान शोधत आहात तुम्ही. खूप छान नॉलेज आहे, मिळतंय सुदैवाने. आपलं लास्ट टाइम पास्ट लाईफ बर्थ कनेक्शन आहेच, होतं म्हणून तर आपण आहोत आता एकत्र. कित्येक 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, लोकांनी सोडलेलं नाहीये मला. म्हणजे हे कनेक्शन असणारच ना. मजबूत कनेक्शन आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. सिंक्रोसिटी आहे, डीप फिलिंग ऑफ क्लॅरिटी पण आहे, खूप छान समजतंय. आणि म्हणजे मानलं की तुम्ही हे सुद्धा समजून घेतलं. आता हे महत्वाचं आहे की हेल्पिंग ऑदर्स विल हेल्प यू टू असेल. इथं बरेच सगळे आहेत, पण मी आता हे इतकं डिटेल घेणार नाही. बघा, मोर सिंक्रोनिसिटी डिस्कस केली, पॅटर्न अँड कोइन्सिडन्सेस, शार्पन्स युअर इंट्युशन्स अँड स्पीड अप मॅनिफेस्टेशन. उदाहरणार्थ ते खूप वेळ सांगून झाले म्हणून मी स्किप केलं. पॅटर्न्स अँड कोइन्सिडन्सेस म्हणजे आपण शाश्वत सत्याचा शोध घेतला. माझ्या लाईफमध्ये काय काय कॉन्सिडन्सेस आले तुम्हाला लिहायला सांगितले. तुम्हाला एकदा योगायोग शोधता आले लाईफ मधले की तुम्हाला अजून चेतना वाढणार आहे हे सांगितलं. हेच आहे सगळं इथे. मग आता उदाहरणार्थ आत्ताचा लेटेस्ट योगायोग तुम्हाला आता बोलताना सांगितला की मी सगळीकडे फिरले, काशी झालं, एमपी झालं, किती धडाधड झालं यावेळेला. परत नॉर्थ ईस्ट झालं, गुवाहाटी झालं, सगळं युरोप झालं. आता धडाधड साऊथला चालली 15 दिवस. हे तर अजून खूप पुढे सांगणार आहे तुम्हाला कुठं काय काय आहे. हे आज काल का परवा कळलेलं आहे मला. आणि मग लक्षात आलं हे पण काही बाय चान्स फिरलेली नाहीये मी. हा सुद्धा डिस्टाईन फेटेड प्रोग्राम होता तो माझ्यासाठी. लक्षात घ्या. आणि इथे मला योगायोग कळला की ही सुद्धा गोष्ट योग्य डायरेक्शननी माझ्याकडनं ऊर्जेनी आधीच करून घेतली, जी लोकांना सुद्धा अजून कळलेली नाहीये. लोक आता सांगितलं, काल परवा कळलं, त्यांनीच सांगितलं, पण त्याच्या आधीही मी करूनही मोकळी झाली अनभिज्ञपणे. आणि इमॅजिन करा एवढं एक 7-8 महिन्यात फिरणं. म्हणजे ऑक्टोबरला जाऊन नाही गेले की नोव्हेंबर नाही जाऊन आले की जानेवारी. काय आहे, कोण ड्राईव्ह करतंय मला. तर ह्या गोष्टी जेव्हा लक्षात, आता मला जेव्हा तुम्हाला सांगताना मी पीपीटीत काय टाकलं की मला कळतं, किंवा बोलताना काही गोष्टी कळतात, ते मी कुठंतरी लिहिलं ना, तर माझं चेतना अजून वाढणार आहे. मी आता नुसतं तुम्हाला म्हणते, मी हे आधी केलं, जसं हार्ट मेडिटेशन आपण आधी केलं, जसा तो कोनचा ग्राफ होता फ्रिक्वेन्सीचा 2 वर्षापूर्वी शिकवला. आता जग त्याच्यावरच बोलतंय. आता जगात सुरू झालाय तो मॅप ऑफ कॉन्शियसनेस. मला कोणी ज्ञान दिलं ते. आणि अजून काल एक गोष्ट तुम्हाला बोलतं, म्हणजे हे मी तुम्हाला शिकवतीये कसं योगायोग शोधायचे. माझी बडाई नाही मारत आहे मी. योगायोग कसे कळतात आपल्याला, किंवा आपण जे म्हणतो ना ध्यानाने योग्य ठिकाणी कसे जोडले जातो हे शिकवतीये मी तुम्हाला. मग माझ्या उदाहरणात ना तुम्हाला तुमचं बघायचंय. तर आता काल मला अजून सांगताना एक लक्षात आलं. मी सारखी म्हणायची हैदराबादवरून आल्यावर, हैदराबादवरून आल्यावर, तसं मला वाटायचं पिरॅमिडला जाऊन आल्यामुळं. पण काल मी तुम्हाला सांगितलं तसं नाहीये. ते इंडियामध्ये जून-जुलैमध्ये सुरू झालं लाईट वर्करला अवेक करणं. हे कळलं. मग ते सुद्धा मी लिहून ठेवणं गरजेचं आहे. पण त्याच्याही पलीकडे काल मला तुम्हाला सेशन सांगताना एक गोष्ट लक्षात आली, की जो आपण पिरियड म्हणायचो, पत्रीजींचं मी सांगितलं, आणि आपल्याला खूप वर्षापासून हे बदल चाललेत.
तर हे मी जेव्हा तुम्हाला काल म्हटलं, की हार्ट मेडिटेशन किंवा काय माझे किती वर्षापूर्वीचे ते अनुभव होते. माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी इम्प्लिट केले. हे तर तुम्हाला खूपदा सांगून झालं. पण काल स्ट्राईक असं झालं, अरे हे पण प्रोग्राम असेन्शनमुळेच झालंय. हे पण सगळं करून घेतलं या 5D शिफ्ट अर्थला जे करायचंय त्यामुळं करून घेतलं. म्हणजे ही काय आत्ताची प्रोसेस सुरू नाही झालेली. मग मी जे म्हणतेय माझ्या प्रोफेशनल लाईफचा एक्सपिरियन्स 10-12 वर्ष जे मी माझ्या पी वर इम्प्लिमेंट केलं, माझ्या डिपार्टमेंटच्या सक्सेस रेटवर केलं, जे हृदय मेडिटेशन, जे व्हिज्युअलायझेशन, हार्ट मेडिटेशन, चित्र मेडिटेशन, अल्फा ब्रेन एक्झरसाइज, हे सगळं जे मी केलं आज 15 वर्ष, तर ते सुद्धा याचाच भाग होता. हे मला काल तुम्हाला सांगताना कळलं. मी म्हणायची कसं काय माझं आयुष्य बदललं, हे झालं, ते झालं. तर या पृथ्वीला असेन्शन व्हायचंय. तिला माहितीये व्हिज्युअलायझेशनचं महत्व काय, तिला माहितीये हार्ट मेडिटेशन. आज लोक हृदय 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 करतात, अजून हार्ट मेडिटेशन कोणी इम्प्लिमेंट केलंय का आपलं एवढं? तुम्ही जेवढं केलंय तेवढं मी पण नाही केलेलं. तर हे त्यावेळेला मी म्हंटल प्रोग्राम सुरू करताना वगैरे ब्रह्मांडीय ऊर्जेची इच्छा आहे ते मी करते. पण तो करंट लागला नव्हता, तो अवेअरनेस नव्हता लागला मला. एक आपण म्हणतोच ना की परमेश्वराची इच्छा, तर मी ब्रह्मांडीय ऊर्जेची इच्छा म्हटले. आणि तुम्हाला सांगितलं ऊर्जा ऊर्जा ऊर्जा, तेव्हापासून मला ऊर्जा होते शब्द, आता ऊर्जा आले जास्त. तर काल हे लक्षात आलं ना, अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते, पण मी नाही तेवढ्या काही अजून लिहून ठेवल्या, काही लिहिल्यात. पण आता या ज्या मी लिहिल की नाही, काल मला तुम्हाला सांगताना अवेअर झालेल्या, किंवा आता हे मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसं माझं हे हे तर तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं, मी काही आज बोलत नाहीये. पण काल परवा मी ऐकलं हे, म्हणून परत रिवाइज करते. आणि तुम्ही जाणार आहे आता, मला यांचा मेसेज होता, चालल्यात ते, त्यांना म्हटलं जाताना मला हे करा, मला नावं लक्षात राहत नाही, तुम्हीच सांगा. त्यांनी सांगितलं आम्ही ओंकार साधना नाही अटेंड करू शकत मंगल मॅडमनी, आणि त्या कुठं चालल्यात. मी त्यांना म्हटलं जायच्या आधी मला काय विचारून जा, मी काय करायचं तुम्हाला तिथे सांगेल. तर हे ऑलरेडी केलं, आणि तुम्हाला माहितीये मी केलं की लगेच सांगत होते. मी बस मधनं फिरताना, मी फ्लाईट मधनं फिरताना सगळं हेच केलं, स्प्रेडिंग स्प्रेडिंग स्प्रेडिंग. तेच काल परवा ऐकायला मिळालं की हे करणं गरजेचं आहे. आणि जा काही ठिकाणी ऊर्जा द्या, घ्या नाही, ऊर्जा द्या, असं आहे ते. तर त्यामुळे हे आपल्याला करायचंय. तर हे मला मुद्दाम मी का स्किप केलं ते सांगते. सगळं हे खूप वेळा एक्सप्लेन करून झालेलं आहे. तर आता हे असेन्शनचं बघा. यू हॅव द पॉवर टू असिस्ट दोज हू आर स्ट्रगलिंग. आपण काल म्हटलं की जे झोपले, ज्यांना नॉलेजच नाही, ज्यांना माहितीच नाही, त्यांना आपण ओढणारच आहोत. दुसरे असे आपल्यासारखे लाखो लोक आहेत, ते ओढणार आहेत. त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही, सगळ्यांना सगळं होणार आहे चांगलंच. यू ऑल्सो हेल्प युअर सेल्फ बाय डुईंग दिस, हे महत्वाचं आहे. यू मे सेन्स देअर ग्रोथ इफ यू ट्यून इन टू इट. म्हणजे आपलं ट्युनिंग जर चांगलं असेल तर तुमची ग्रोथ, आपण ज्यांना मदत करतोय त्यांची ग्रोथ होते हे आपल्याला कळतं. आणि नुसती त्यांना मदत सांगायचं नाही, नुसती एनर्जी द्यायची नाही, म्हणजे नुसतं चला जॉईन व्हा विहंगमला, पुढचं करा मंगल मॅडम, असं खूप लोक करतात. कारण काल मी सांगितलं बँक अकाउंट करा, ठीक आहे वेळ नव्हता, हे काही मला आता बोलायचं नाही, पण इतर वेळेस अरे मग मेंबरशिप फॉर्म भरा, मग काय सगळं. तर इथे ट्युनिंग पाहिजे, आणि मग त्यांची ग्रोथ लक्षात येते. आणि ही ग्रोथ इतरांची लक्षात आली की ही आपलं असेन्शन आता शिकवलं तसं या सगळ्या कनेक्शननी होतच होतं. पण आपण त्यांची ग्रोथ ऑब्झर्व केली कुठं होतीये, त्यामुळे हे आपलं असेन्शन. कारण हे चेतना, आपली चेतना वाढवतो ना आपण, की त्यांचं काय बदल होतोय. तर बाय हेल्पिंग समवन एल्स यू आर ऑल्सो बेनिफिटिंग युअर सेल्फ, अँड यू आर ऑल इंटरकनेक्टेड अँड एम्बार्किंग ऑन द सेम जर्नी. इंटरकनेक्शन झालेलं आहे आपण. म्हणून काल ऋषभजी सुद्धा म्हणाले कि नहीं दीदी आप कनेक्टेड है, तो आप उनका चिकित्सा करो, और जो कुछ एनर्जी निकल आएगी वो सेम होगी. म्हणजे जास्त ऊर्जा सुद्धा घेतली ना काही ठिकाणी, पचवता आली पाहिजे ना आपल्याला. आपले ऑर्गन, आपले शरीर, ही बॉडी सुद्धा विस्टर्न करावी लागते हाय ऊर्जा, लक्षात घ्या.
म्हणजे देवळात जाऊन आलो किंवा काही ठिकाणी चार्ज ऊर्जा असते तिथे जाऊन आल्यावर ज्यांना कळतं की मग कसं ते हे होतं, मग ही बॉडी सुद्धा तेवढी नसेल तर मग त्या जास्त ऊर्जेमुळे मग तुम्हाला दुखतं, बधिरता येते, मग अर्थिंग करावं लागतं, हे सगळं माहितीये तुम्हाला. तर त्यामुळं तसं काही घाबरून जायचं कारण नसतं. पण हे सगळं आपल्याला हेल्पिंग अदर्स टू असेन, आणि हे केल्याने आपलं असेन्शन जास्त लवकर होणार. एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या संक्रमणातून जाताना पाहणाऱ्या व्यक्तींसाठी जसे उपचारात्मक असू शकते, त्याचप्रमाणे पुढे जाणाऱ्या व्यक्तींच्या जवळ असणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणजे पुढे जाणाऱ्या व्यक्तींच्या जवळ तुम्ही असणं म्हणजे ते तर काल सगळं झालं, ग्रुप कोण काय वगैरे. तुमच्यासाठी आणि तुमच्या चढाईसाठी म्हणजे असेन्शनसाठी रोडमॅप तयार होत आहे त्या व्यक्तीकडून, ज्यांना आपण मदत करत आहेत. म्हणजे तुम्ही मला मदत करताय, मी तुम्हाला मदत करते, असं सगळं आहे. तुम्हाला त्या ऊर्जेचा आणि मार्गदर्शनाचा पुरेपूर फायदा होतो. हे आज आमच्या मीटिंगमध्ये पण खूप डिस्कस केलं आम्ही पंचतत्वाच्या, हेच सगळं चाललं. आणि रवी शंकरचं काय ते मला म्हटलंय, देतो आर्टिकल बघून. तर हे बघा, आय विल लिफ्ट यू अँड यू विल लिफ्ट मी, हे रेफरन्स धरलाय मी. आय विल लिफ्ट यू अँड यू लिफ्ट मी अँड वी विल बोथ असेंड टुगेदर. तर सर हे जॉनचं वाक्य आहे. तुम्ही दिलेली ऊर्जा, तुम्ही राखलेली फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी जेवढ्या डेप्थनी दिलं केलं त्याचा समावेश होतो. आणि तुमचा प्रकाश पाहणारे लोक बहुतेक मदत करतात. याचा अर्थ आपण दुसऱ्यांना मदत केली तर आपल्याला ऑब्झर्व करणारे बरेच असतात, ते तुम्हाला खूप गायडन्स देतात. जसं मी म्हटलं ना, मग धबधब प्रेम येतं, धबधब ऊर्जा येते. आणि जसजसे तुम्ही वर जाता तस तसे तुम्ही इतरांना वर खेचले पाहिजे. तर हे जरूर लक्षात ठेवा. कारण आत्ताच्या सिम्पटमला 50% वर्क ऑन सेल्फ, 50% वर्क ऑन अदर्स, हे जर केलं नाही तर पुढे लीडर मध्ये नसणार तुम्ही. मग तुम्हाला कोणीतरी असं खेचण्याच्या ह्याच्यात असणार. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही हे प्रिन्सिपल बाळगाल आत्तापासून, तर तुम्ही खूप ड्राईव्ह कराल इतरांना आणि लवकर स्मूथली असेंड होणार. याचा अर्थ हे खूप या काळात महत्व आलंय, म्हणून लोक नोकऱ्या सोडून हे करतायत. तर त्याचं कारण हे आहे. तर शेवटी सगळ्यांचे धन्यवाद. आता क्वेश्चन आन्सर्स काय असतील तर जरूर विचारा. मी शेअरिंग थांबवते, मी तुम्हाला सिक्युरिटी देते. अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. अनम्यूट केलेला आहे. काही सांगायचं असेल. आता ह्या लोकांनी ज्यांनी ऑनलाईन सेशन केले 4 दिवस, त्यांनी जरूर ऑब्झर्व करा या आठवड्यात तुम्हाला एक साधारण 4 तारखेपर्यंत, आणि जरूर अनुभव शेअर करा. कारण ही ऊर्जा इथेच थांबणार नाहीये, लक्षात घ्या. ही ऊर्जा अजून परिणाम करणार आहे. ज्यांनी हे नॉलेज घेतले, हे नॉलेज इतकं साधं नाहीये. आणि मला जे कोण आहे कनेक्टेड, त्यांच्या ते इंटेन्शन्स आहेत, हे पण लक्षात घ्या. तर तुम्ही ऑब्झर्व करा स्वतःला आणि जरूर अनुभव टाका ग्रुपवर. आणि अजून एक सांगते, आपला मॅडम सुलक्षणा मॅडम प्रोग्राम घेतात ग्रॅटिट्यूडचा. तर त्या ग्रॅटिट्यूड मेडिटेशन घेणार आहे, जरूर करा. तुम्हाला शिकायला मिळेल ग्रॅटिट्यूडचं महत्व किती आहे. मेडिटेशन होईल, पहाटेची वेळ आहे, फ्री आहे. सुलक्षणा मॅडम आपल्याला किती मदत करत आहेत तुमच्यातल्याच असून ते बघा. आणि ब्रेक नाहीये, त्यांच्या सपोर्टला ब्रेक नाहीये, कंटिन्युअस आहेत माझ्याबरोबर. कंटिन्युअस फायनान्शियल सपोर्ट आहे, असा सपोर्ट आहे कोऑर्डिनेशनचा. पिरॅमिडला येतात, सगळ्यात महत्वाचं पिरॅमिडला येतात. तर तुम्ही पण त्यांच्यापासून मोटिवेट व्हा, खास त्याच्यासाठी या. प्रचंड बदल झालाय मॅडम मध्ये, प्रचंड. आणि तुम्हालाच कळेल किती बदल झालाय सेशन घेताना, की किती कॉन्फिडंटली बोलतात त्या. तर ते एक. दुसरं म्हणजे आपलं ओंकार साधना, यावेळेचा ओंकार साधना नेहमी सारखा नाहीये. यावेळेचा हायली आपले काल तो व्हिडिओ जो बघितला, स्वामी सर्व प्रियानंद का काही सर्वांना आवडणारे असेच आहेत ते, नाव नाही लक्षात राहत. तर त्यांनी जे ओमचं सांगितलं की 4ही स्टेट आहेत त्याच्यात, आणि त्या त्या स्टेटवर आपण ध्यान करायचं. म्हणजे शंकराचार्यांचं आपण ते निर्वाण षटकम जसं केलंय तसाच त्याच्याही पुढचा हा ध्यान प्रकार आहे, की आपण त्या त्या अवस्था बघणार. ओ म म्हणताना सायलेन्स मध्ये आपण आपला एकदम हे ठेवणार, तुर्या अवस्था.
त्यांनी त्याला आपल्याला असं करणार आहोत मेडिटेशन. ज्यांना जमत नाही त्यांनी नुसते ओंकार म्हणा. अर्ध्या तास मेन इम्पॉर्टन्स प्राईम टाइम मधला मस्तकाचा टाइम आहे. ऊर्जा त्यावेळेला मस्तकात असते रात्री 7 ते 9. म्हणून आपण आता मेडिटेशन वगैरे त्यावेळेत करणार आहोत 7 ते 9. जास्त पण नाही काम करायचंय मेंदूला, पण त्यावेळेला ती ऊर्जा तिथे असल्यामुळे ओंकार म्हणून थोडं मेडिटेशन करून बघू किती काय फरक आहेत. तर असं आहे आता अजेंडा त्या 2 कार्यक्रमांचा. तर जरूर माझी अशी इच्छा आहे की या पथावर 4 दिवस जे कोणी होते त्यांनी सगळ्यांनी ओंकार साधना कराव्या. जुन्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे, नवीन लोकांना तर होणार आहेत. ज्यांना ध्यान म्हणजे काही कळत नाही त्यांना ओंकाराने लवकर ध्यान लागायला लागणार आहे. फी फक्त 125च रुपये आहे, महिन्याभराची आहे. तर सर्वांनी करावा यावेळेला, कारण ती ऊर्जा कंटिन्यू होईल महिनाभर. ही जी आता ऊर्जा बिल्ड केली आहे आपल्या ग्रुपची, या वेगळे नवीन लोक आपण आहेत, तर त्या वेळेला जेव्हा जास्त येतील ओंकार साधनेला तर हाही ऊर्जा असणार आहे. तर आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. चला, हात वर करा. हात वर करा का काहीच बोलायचं नाहीये? सुलक्षणा मॅडम, तुम्हाला काही सांगायचं, काय घेणार आहात तुम्ही? नाही मॅडम, ठीक आहे. खूप सुंदर झालं ते आजचं. म्हणजे तुम्ही इतकं छान समजून सांगता की काही गरजच नाही पडत काही प्रश्न विचारायची. नाही, पण तुम्ही काही सांगू शकता ना, जसं आता तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये काय घेणार आहे किंवा लोकांना काहीच माहिती नाही महत्व काय आहे, ते तुम्हाला हा, काही सांगायचं असेल तर सांगू शकता. का ग्रॅटिट्यूड ध्यान करणं गरजेचं आहे? जनरली आपल्याला माहितीच आहे जे जुने साधक आहे आवाज त्यांना. तुमचा कमी येतोय मॅडम. हॅलो. हा बोला. ग्रॅटिट्यूडचं कसं आहे की जे जुने साधक आहेत त्यांना माहितीच आहे की प्रत्येक गोष्टीला आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो त्याच्या जेवणाशी रिलेटेड जेवढं आहे, शेतकऱ्यापासून तर व्यापाऱ्यापर्यंत आणि पैशाचे जे मनी वगैरे जे आपण देणं घेणं करतो त्या गोष्टीसाठी, तर त्या प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड करायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर घरातल्या आपल्या प्रॉपर्टी पासून आपण जे सोनं यूज करतो, बायकांचे जे पण ज्वेलरी वगैरे आहेत, कपडे आहेत आणि घरातल्या जेवढ्याही वस्तू आपण रोज यूज करतो त्याला सुद्धा आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. पण मी हे सगळं प्रॅक्टिकली घेणार आहे. म्हणजे कंपल्सरी प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड लिहून काढायचं रोज 10 लाईन. की आज आपण एका गोष्टीवरती समजा ग्रॅटिट्यूड करणार असं, तर त्याचे 10 लाईन आपल्याला लिहायचे. जसं आपला जन्म झाला तर आई वडिलांना पहिले ग्रॅटिट्यूड द्यायचं. जे रिलेटिव्ह आहे आपल्या आजूबाजूला लहानपणापासून, मग आपले टीचर्स वगैरे, गुरु वगैरे, सगळ्यांना पहिले ग्रॅटिट्यूड करायचं. मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर जे जे लोक आपल्या जीवनामध्ये येतात, त्या व्यक्तींना, रिलेटिव्हला, मित्र मैत्रिणी जितकेही आहे. नंतर पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेला, त्याच्यामध्ये युनिव्हर्समध्ये जेवढ्या पण गोष्टी आहेत, म्हणजे सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, झाडं, पानं, फुलं, पक्षी, प्रत्येक गोष्टीला आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे. पण तो नुसता मनाने नाही द्यायचा आहे, लिहून काढायचं आहे ते सगळं. जे तुम्ही शिकवलं तेच मी घेतलं आहे की प्रत्येक गोष्ट लिहून काढली की त्याचा इफेक्ट खूप होतो. तर आपल्याला ते प्रॅक्टिकल करायचं आणि एक 10 मिनिटाचा आपण मेडिटेशन त्यावेळेस घेणार आहे. तर आणि आपल्या पूर्ण शरीराला, बॉडीला पण. कारण की ती बॉडी आपल्याला इतकं सांभाळते लहानपणापासून आतापर्यंत. हार्ट पासून तर फुफ्फुस झाले, आपलं ब्रेन झालं. ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे ते थोडंसं राहिलंय आणि लिंक तर मिळेलच सगळ्यांना. तर धन्यवाद सुलक्षणा मॅडम. मी आता थोडक्यात सायन्स सांगते, याचं सायन्स म्हणजे सार सांगते. हो, का सांगा करायचं मॅडम. हे? हो. ग्रॅटिट्यूड का करायचं? तर एकच तत्व आहे. ग्रॅटिट्यूड दिल्याने मी कुठल्या फिलिंग मध्ये राहणार? पॉझिटिव्ह. येस, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा सार आहे त्याच्या मागचा. की समजा आता कामं होत नाहीयेत, ऍडमिशनचं काम होत नाही मुलाचं, जॉबचं होत नाही, पैशाचं होत नाही, अशा अवस्थेत हे दुखतंय ते दुखतंय, आहे त्याचं सांसारिक प्रापंचक समस्या कोणाला नाही? मला नाहीत बरं का फारशा. अशा समस्या असल्यावर आपण त्या व्हायब्रेशनला राहतो, फ्रिक्वेन्सीला राहतो. तर यामध्ये ग्रॅटिट्यूड लिहिण्याने काय होतं?
आपण त्या 10 मिनिटापुरतं का होईना आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशनला राहतो. दुसरं आज काय लिहायचंय विचार करतो आणि आपल्या आजूबाजूला ते व्हायब्रेशन त्या फ्रिक्वेन्सी सोडतो. त्या वलयाने अजून 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 आपलं चांगलं व्हायला लागतं. हे सायन्स आहे त्यामागचं. फ्रिक्वेन्सी शिवाय व्हायब्रेशन शिवाय काहीच नाही. तर हे समजून घ्या. हे काय नुसतं लिखाण नाहीये. लिखाण आणि वेव्ह सोडतोय. आज मी तुम्हाला सगळं सांगितलं. दाखवलं चित्र कशा त्या वेव्ह सोडतो. मग तुम्ही घरातल्या नाही तेच सोडता. आजूबाजूलाही तेच सोडतात. ते तुम्हाला तेच देतात. तर असं ते आहे प्रिन्सिपल. आणि आपण जर करायचं ठरवलं रोज, आता नवीन वर्ष सुरू होतं, दरवर्षी आपलं डायरी उघडतो, नवीन डायरी काढतो, लिहितो, हे करायचं ते करायचं, किती करतो आपल्यालाच माहितीये. त्यापेक्षा कार्यक्रमाला बसलं की ऑटोमॅटिक लिहून होईल. ध्यानही घेतील मॅडम. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळच्या पहाटेच्या वेळेत होतंय. आणि ती वेळ सांगेल मी काय दाखवते, कुठल्या ह्याच्यात ऊर्जा असते ती पण सांगेल. तर आपण बघितलेच सकाळी उठण्याने काय फायदे होतात ते होणार आहे. सुवर्ण मॅडम बोला. हॅलो मॅडम. हम्म, आत्मवंदन बोला. सर्वांना. हा अं, बोला. हा, नमस्कार मॅडम. मला एक अनुभव सांगायचा आहे. सांगा ना. ऍक्च्युली लास्ट लास्ट आणि आता जे तुम्ही म्हटलं की मॅनिफेस्टेशन स्पीडली खूप होत आहे आणि हे हम्म. जाणवत आहे. कारण की आपण जसे विचार क्रिएट करतो फ्रिक्वेन्सी, तसं ते आपल्याला तसे रिझल्ट मिळतात. कारण तुमचं सेशन मी 2 दिवस अलिबागला होते. तिथे ऐकून, हम्म. तिथे वायफाय वायफाय जिथे होतं तिथे बसून मी ऐकलं ते. आणि त्या दिवशी रात्री मला अचानक इतकी सर्दी, म्हणजे सकाळपासून. आणि नेक्स्ट डे म्हटलं आता झालं आपलं. मला खूप त्रास होतो, सर्दी झाली तर. पण मी रात्री काय केलं, पूर्ण स्वतःवर कंट्रोल, म्हणजे त्या थॉट मध्ये जाऊन 1 तास फुल मेडिटेशन केलं. सकाळी आय वॉज ओके, म्हणजे काहीच नव्हतं मला. तर मी त्या खूप दिवशीच मला छान. हे हेल्थशी रिलेटेड जाणवलं. सेकंड खूप थिंग छान. इज, काल तर मी नव्हते पण आज मी लगेच वेळेत जॉईन झाले. आणि खूपच छान. नॉलेज तर खूप आहे, भरपूर आहे. पण ते एक बारकावे मला ऍक्च्युली नोट डाऊन करायचे होते, म्हणून मी युट्यूबचं लिहिलं होतं की मग काय आहे. टाकलं ना, आता तुम्ही पण लिहिलं. काल हो, प्रॉब्लेम पण आलाय म्हणून थँक्यू. सगळेच रेकॉर्डिंग टाकले. हो हो, थँक्यू सो मच. आणि मला एक हम्म. सांगायचंय, मी लास्ट मंथ म्हणजे नागपूरला जायला निघाले होते, एअरपोर्टवर जायला. आणि म्हणजे इथून आणि फ्लाईट कॅन्सल झाली, सो आय केम बॅक. 10 दिवसाचा प्रोग्राम होता माझा पूर्ण. पण अरे काय बापरे. माहिती नाही, हम्म. नेचरला ते अ, ते नसेल जाणं माझं योग्य असेल. पण मी एअरपोर्ट कुठला रोड प्रोग्राम वरून होता तो? नाही, प्रोग्राम म्हणजे मी अजिबात सासूबाई. ग्रॅटिट्यूड वगैरे टाकू नका. थांबा ते ग्रॅटिट्यूड लिहिणं. मला बोलू द्या. तुमच्या अशा हा, ग्रॅटिट्यूडनी काही होणार नाहीये. हा, बोला मॅडम. नाही, ऍक्च्युली माझं म्हणजे सासूबाईंना हेल्पसाठी आणि एकंदरीत मी नागपूरला 8 दिवस जाणार होते. आणि धन्यवाद लिहू सगळे. नका मॅडम. एक मिनिट थांबा. हा, धन्यवाद कोणीही लिहायचे नाहीत. मी आत्ताच सांगितलंय. आणि ग्रॅटिट्यूडही लिहू नका. काय म्हणण्याचा उद्देश आहे तो मला क्लिअर करू द्या, नाही तर परत तुम्ही मेकॅनिकल करता सगळं. आपल्या विहंगमचा रूल आहे, नुसतं एक वाक्यात धन्यवाद ग्रॅटिट्यूड लिहायचं नाही. हा मॅडम, सॉरी, बोला सुवर्ण मॅडम. हा हा, इट्स ओके. तर हम्म. मी लोहगाव एअरपोर्ट वरून मी परत आले. आणि नेक्स्ट हम्म. डे माझी सख्खी आत्ते बहीण आहे, तिचे मिस्टर विंग कमांडर होते. ते हम्म. रात्री गेले. आणि आय अरे वॉज ऑन बापरे. द सेम रोड नेक्स्ट डे. आणि तुम्ही जे आता म्हटलं ना की मृत्यूचं संक्रमण, त्यावेळेला तुम्ही तिथे असले, तर मला माहिती नाही काय झालं. आय केम बॅक. आणि नेक्स्ट डे मी त्याच रस्त्यावरून परत गेले. आणि मी त्यांच्या लास्ट स्टेजला मी तिथे होते, म्हणजे अंतिम ह्याच्या वेळेला पण मी तिथे गेले होते. सो मी त्या हम्म. सोलसाठी जस्ट आतून प्रे करत होते. हम्म. आणि मग हम्म. नंतर मी मेडिटेशनचे वर्कशॉप्स अटेंड करायला इथेच होते, पुण्यात. सो हा हम्म. एक अनुभव मला एक वेगळा आला, की तुम्ही आता जे लिहिलं की हम्म. हम्म. बऱ्याच लोकांच्या वेळेला, म्हणजे काय माहिती तिथे राहणं योग्य असेल माझं किंवा. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगू का, आपण नेहमी असाच अर्थ लावला तर तसं घडतं सुद्धा. आता समजा तुम्ही हेच म्हटलं ना, चांगलं झालं, चांगलं झालं, अजून काहीतरी चांगलं होणार आहे. तर ते तसं होतं. जरी त्या प्रोग्रामसाठी कदाचित समजा झालं नसेल, तर आपल्या थॉटनी ते व्हायला लागतं. म्हणून कितीही वाईट झालं तरी चांगल्यासाठीच. आता खूप छान होणार आहे, आता खूप चांगलं आहे असं म्हटलं तर नक्की होणार आहे. तुमचा कुठला प्रोग्राम कॅन्सल तुम्हाला नाही करता आला नागपूरचा? नाही, नागपूरला मी सासूबाईंसाठीच जाणार होते. अच्छा, पण आणि सासूबाईंसाठी बाकी जाणार होता. लोकांसाठी भेटायला. हा पण हा हा माहिती नाही, हा. मग मी इथेच राहिले. मी इथले वर्कशॉप्स अटेंड हम्म. केले. हम्म. पण हम्म. ते काय माहिती,
तिथे जाणं हम्म. योग्य त्यावेळेला योग्य नव्हतं का आय डोंट नो, म्हणजे नाही, आता असू शकतं. तुम्ही सारखंच म्हणा ना, म्हणजे अजून तुम्हाला काही आहे तर पुढे येईल असं म्हणा थोडे दिवस. आता माझं पण एक उदाहरण देते, सांगायचं राहिलं. हे बघा, ओके. आपल्या साधक आहेत मॅडम सांगते, शारदा मॅडम. कारण मागं मी कोर्स घेतला पहिला, त्यावेळेला माझी मैत्रीण आहे ती 10वीतली. ती मला नेहमी म्हणजे एकदा म्हटली, अगं मंगल तू काय काय घेते ना, ते सगळं कुठल्या, आता मला नावं नाही आठवत, ते कुठल्या दत्तचरित्रात आहे. म्हटलं हो का, मला नव्हतं माहिती. मग मला क्युरियोसिटी निर्माण झाली की हे तर सगळं माझं कुठून आलं, कसं जनरेट झालं, काय झालं मला माहिती नाही. आणि ते तर इतकं म्हटलेलं आहे. मी म्हटलं चल मला त्या ग्रुपला जॉईन कर, मी बघते काय आहे. आणि तसं आता मी हे जे काय बडबडते आहे ना, मला प्रूफ येतं ना तुम्हाला सांगायला, दाखवायला. त्याच्यामुळं मी ग्रंथ आणि हे सगळं शोधायला लागले, वेबसाईट हे ते. मग शारदाला मी विचारलं, अगं आता मी जे बडबडतीये सध्या ते काही लिहिलंय का ग श्रीपाद श्रीवल्लभ मध्ये? मध्ये देवयानी मॅडम सुद्धा मला म्हटल्या होत्या मध्ये. मग मी त्यांनाही म्हणायला लावायची, बघा हो जरा बघा, मला तो द्या कुठे आहे ते. त्यांनी एकदा दोनदा केलं होतं मला. आणि किंवा मग म्हणायच्या, तुम्ही म्हणता ते त्याच्यात लिहिलेलं आहे असं म्हणायच्या. आणि झालं कसं, मग शारदाला म्हटलं बघ बघ बघ, त्या ग्रुपच्या कोऑर्डिनेटरला फोन करून विचार जरा, म्हणजे मला रेफरन्स द्यायला बरं पडेल ना. आणि नंतर हे वाईकर म्हणून कार्यकर्ते आहेत मोठे, पत्रिजींबरोबर खूप काम केलेलं आहे त्यांनी. सगळ्यात आधी पत्रिजींबरोबर त्यांनी काम केलं पुण्यात, त्यांनी आणले म्हणतात ते. तर ते आपल्या पिरॅमिडला गेले होते परवा. तर ते मला विचारायला लागले, तुम्ही जे पिरॅमिड मध्ये नंबर टाकलाय तो नंबर का टाकलाय, कुठून तुम्हाला कळला? मी म्हटलं आता ते कसं आहे, म्हटलं माझा अभ्यास तसा आहे खूप, आमचे न्यूमरोलॉजिस्ट पण आहेत, साधक आहेत, त्यांना विचारलं, काही नंबर माझ्या अभ्यासाने मी काढलेत. म्हणजे इवन सुदर्शन नाव देताना अवनी मॅडमनी दिलं, पण पुढं काय सुदर्शन पिरॅमिड म्हणायचं का, मग आता तुम्हाला माहितीये सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज, हे सगळं मी न्यूमरॉलॉजी सगळं मी स्वतः अभ्यास करून, इव्हन माझी विहंगमची सही सुद्धा मी अभ्यास करून काढलेली आहे. विहंगम नाव सगळं, म्हणजे हे तुम्हाला काय काय उदाहरणं दिली, मोर कसा आला, ज्याला मोराचं चित्र काढलं. आता अजून तुम्हाला सांगते, विंग्स पाहिजेत त्या ह्याला. आणि आता विंग्सचं कसं महत्व आलंय, आता तुम्ही इंटरनॅशनल उघडून बघा, युट्यूब इंटरनॅशनल दुसऱ्या कंट्रीच्या युट्यूब बघा, ते तसे चित्र घेतात विंग्स वाले. तर त्या विंग्सला किती महत्व आहे, स्पिरिट गार्डला किती महत्व आहे. त्यावेळेला मला त्या इन्स्टिंक्ट्स येत होत्या, नाही हे पाहिजेनच, विंग्स पाहिजेनच, मोर पाहिजे. मोर पाहिजे की नाही, त्याला मोर पिरॅमिड मध्ये जाऊन बसला. आणि नंबर मॅडमनी सांगितले, मी अभ्यासाने काढले. ते मला म्हणे तो एक नंबर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहिलंय आणि मी तुम्हाला गिफ्ट देतो. आता पिरॅमिड इतका सुंदर आहे. तर बघा मला गिफ्ट आली, नवीन कोरं पुस्तक त्यांनी विकत घेऊन दिलेलं आहे. आणि मग चर्चा झाली, आता काय योग आहे काय माहिती. तो 2498 नंबर या ह्याच्यात लिहिलाय म्हणे. त्याचं खूप आध्यात्मिक महत्व आहे. आता वाचते आणि तुम्हाला तो आहे सांगते. मॅडम नंबर तो. अनघालक्ष्मी हा, पण स्तोत्रमध्ये आहे इथे तो. याच्यात ते महत्व लिहिलंय, तर ते काय हो. मला माहिती नाही ना, मग वाचते ना आता. ते आहे, दो चौपाती देव लक्ष्मी असं आहे. हा, मग काय आहे धनसंख्या ते? बोधित हा श्रीचरण. ते हा, धनसंख्या बोधित श्रीपादा, जय विजयी भव, दिग्विजयी भव, दिग्विजयी भव, जयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव. जयी भव. टाका ग्रुपवर टाका आपल्या, हे मला माहिती नाहीये. टू तर फोर नाईन ग्रुपवर एट आहे. जर हा त्यात ग्रुपवर सिद्ध टाका. मंगल अनघालक्ष्मी स्तोत्र आहे मॅडम, हा त्याला सिद्ध मंगल स्तोत्र म्हणतात, सिद्धमंगल सिद्ध स्तोत्र. मंगल स्तोत्र. अच्छा, टाका ग्रुपवर जरा, म्हणजे ते लगेच मला मी सापडेल. ते फोटो कॉपी करून तो ग्रुपवर 51 टाकते. पानावरती आहे. 151 या नंबरवरती मॅम ते. अरे वा, 151. छान की. कोण बोलतंय, नंबर एवढा सांगताय? मॅम शोभना बोलते, मी आता जस्ट शोभना. वाचते म्हणते ना अरे वा रोज. वा वा, हा. छान छान. मग मला लगेचच वाचायला मिळेल. पण हे योगायोग असे होतात आणि हे लिहून ठेवायेत आपण. आणि आपण हे लिहिले की आपल्याला अजून ग्रो होता येणार आहे. हे मला सांगायचंय आमच्याकडे तुम्हाला. पण आहे मॅडम हे पुस्तक, माझ्याकडे पण आहे. हम्म, हम्म. हॅलो तर मॅडम. हा बोला. हा, मी राधिका वाशिंबेकर बोलते मॅडम. हा बोला. आता माझा एक 10-15 मिनिटाचा अनुभव मला सांगायचा. आपल्या मीटिंगचा आता हे चालू होतं सेशन. सांगा सांगा, आज शेवटचा दिवस आहे. हो हो. अनुभव तर जरूर सांगा. मला संध्याकाळी फोन करणाऱ्यांना मी म्हटलं होतं, काही अनुभव आला असेल तर सांगा. त्यांना हार्ट मेडिटेशनला बसवलं होतं. हा हा, बोला आणि मॅडम, राधिका मॅडम बोला. हा, हो हो, एक व्हिडिओ सुरू आपलं करा की.
व्हिडिओ व्हिडिओ सुरू करू का? एकच मिनिट मॅडम. करायचं असेल तर करा, नाही, करू केलेलं शकते बरा. मॅडम. हो, करा ना करू मग. शकते. हो, करू शकते. हा बोला. हा मॅडम, आता आपलं जो हा. सेशन चालू होतं ना आता, त्यावेळेस आपण तुम्ही ऊर्जेचं सगळं सांगत होता की आता आपण एक ग्रुपमध्ये आहे, की ऊर्जा आपली एकमेकाचं कळतं असं म्हणजे तुमचं चालू होतं. आणि हम्म. तेच माझ्या मांडीवर माझं 1.5-2 महिन्याचं बाळ होतं, नातू. हम्म. माझी मुलगी आहे बघा, हे आहे आता अजून सुद्धा मांडीवर. हा हा, तुमचे हा. नाते, हा छान आहे. हो, हम्म. नातू नातू झालेलं आहे. हम्म. हा, तर मग तो झोपण्यासाठी माझ्याकडे आला होता. काल इंजेक्शन केलं ना त्याला. हम्म. आणि मग मग तिला मी म्हणाले की मी आता मीटिंग चालू आहे ऊर्जेचं, मॅडम सांगतायत. मी असं घेऊन बसते त्याला मांडीवर, की तुमचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस. आणि मग ते मी म्हटलं की अगं कदाचित त्याला त्याच्या बाबांशी बोलायचं असेल, किंवा येतो ना त्यांचा फोन व्हिडिओ कॉल, मग हम्म. त्याच्यामुळे तो झोपत असेल. मग तिला अरे लगेच बापरे. असं हा. तेवढ्यात तिचे मिस्टर तिच्याशी म्हणत होते की बाळ जाग आहे का, मला व्हिडिओ कॉल मी करू का. मग ते हम्म. बरोबर त्यांनी ते तेवढ्या वेळेत व्हिडिओ कॉल केला, आणि ऊर्जेचं ज्यावेळेस आपलं सेशन चालू होतं त्यावेळेस तो बाळ पण माझ्या मांडीवर होता. आणि तो जागा झाला असं थोडं झोपेतनं, अशी एकदम छान त्याला ऊर्जा आली, आणि अगदी हुंकारत हुंकारत तो बाबांशी 5-10 मिनिटं बोलला. आणि मग छान. ते सगळं ते झालं की तो झोपी गेला. म्हणजे हे कनेक्ट आहे हे असं, म्हणजे एक 10-15 मिनिटातच मॅडम हा अनुभव आहे. म्हणजे हम्म. अगदी हम्म. छोट्या बाळाला सुद्धा तो अनुभव आला. आणि हे सगळे जे 5-6 दिवस आपले 4 दिवसाचे जे आहे आताचं सेशन, ती मी एक दिवस अटेंड नाही करू शकले. पण 3 दिवस मी ते बाळाला मांडीवर घेऊनच ऐकलं सगळं. आणि छान. दुसरं विशेष सांगायचं म्हणजे तुम्ही सांगितलं की बाळाला मांडीवर घेऊन तुम्ही ध्यान करत जा. एक एक वेळेस असं येतं की बाळाला मांडीवर घेऊन मी 3-3 वेळेस ध्यान करते. सहस्त्राकार होतं, आनापानसती होतं, असं पण माझ्याकडून बाळाला घेऊन होत जास्त जातं नका म्हणजे. करू, जास्त नका करू, त्याला डोस जास्त होईल ध्यानाचा, नको. एक हा, 10 मिनिटं 5 मिनिटं नको. कारण जास्त चालेल. ध्यानाचे पण उगाचच तो जास्तच कनेक्टेड झाला तर नको. तिची आई पण कनेक्ट आहे, म्हणजे अगोदरपासून नाही, तिने आता देवी ध्यान देवी वगैरे ध्यानाचं केलेलं आहे. किती पत ऐकलंय त्याने, देवी ध्यान किती ऐकलंय बाळाने. प्रेग्नन्सी मध्ये झालं ना मॅडम, पूर्ण कोर्स केला तिने. छान. योगाचा केला. डिलिव्हरीतल्या जे प्रेग्नंट बायका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपलं देवी ध्यान, कारण त्याचे खूप हो, फायदे आहे. आणि आता फ्री करणार आहे त्यावेळेला तर जरूर करावे. त्यातले फक्त कुंडलिनी ध्यान सोडलं तर बाकीचे 4. तर जरूर हा पण मेसेज तुम्ही सगळ्या प्रेग्नंट बायकांपर्यंत पोहोचवा. जानेवारीला मी साधारण ओपन करेल त्यावेळेला सांगेल, पण त्या बायकांना संधी घ्यायला सांगा. अर्थात त्यांना जर ध्यान बिन माहिती नसेल तर काही करणार नाही कोणी, पण पण ते तिला खूप देवी ध्यान अनुभव हे छान आलेले आहे. उत्कृष्ट आहे आपल्या हो. ह्याच्यासाठी. आणि आणि मी अनुभव आत्ताच्या पण ह्याला टाकला होता माझा. बाळ पण ध्यानाला मांडीवर घेतल्यावर खूप पण छान मॅडम रिस्पॉन्स जास्त येतो. नका करू, हा नाही, दहा नाही, नाही, मिनिटच नाही करा. मॅडम. हा, हो, कारण हो, मी ओके मॅडम. सांगेल तुम्हाला नंतर. हो, चालेल मॅडम. हा, ओके. आपण सुद्धा धन्यवाद. खूप नाही ध्यान करायचंय, आपणही खूप खूप ध्यान नाही नाही, करायचंय. आनापानसती करते मॅडम मी अशा वेळेस. नाही, एक असू दे, वेळेस पण तरी त्याला घेऊन जास्त नका ध्यान करू. नाही, 15 मिनिटं चालेल. बास आहे की, पावणे 2 महिन्याच्या बाळाला. हो, हो, चालेल मॅडम. हम्म. ठीक आहे, अजून धन्यवाद. कोणाला बोलायचंय? मंगल मॅडम अनम्यूट आहात, बोलायचंय का? हा, तुम्हाला मी आता काही टाकला व्हॉइस क्लिप, तो सांगा जरा यांना. काय ते तुम्हीच मी टाकला अजून होता ना, नाही मला ऐकलं मी मॅडम. गडबडीत बघितलं नाही. मी ऐकलं नाहीये पण मॅडम, कारण मला लगेच सेशन जॉईन करायचं होतं बरं, म्हणून तुम्ही मी कुठं चाललाय सांगा. तुम्ही कुठं अहो ते चाललाय सांग. सारिका सराफ मॅडम ज्या आहेत PMCच्या, त्या ओरिसाला त्यांनी ते जगन्नाथपुरीला 3 दिवसाचं रिट्रीट ठेवलेलं आहे. हो का? तर तर त्याला आम्ही 6 जणी काय चाललोय रिट्रीट आमचा ग्रुप. मध्ये? सगळं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ध्यान असणार आहेत, आणि योगानंदांचा आश्रम जो आहे तिथे घेऊन जाणार आहेत. आणि जगन्नाथपुरी महाप्रभूंचं दर्शन ते पण करवणार आहेत. तुझे कपाट आणि आहेत मग पूर्ण अजून बघा, काय काय तिकडे त्यांचे काय माहिती धीरजच्या नाहीये, खाटाच्या ते आता कपाटात आहे ना कळेल ते तिकडे कपाटात गेल्यावर. जागा. सगळे म्हणजे किती, 7 तारखे ते किती तारखेला जाणार आहात तुम्ही? आम्ही 10ला रात्री जाणार आणि 16ला रात्री परत येणार. अच्छा, ठीक आहे. ऊर्जा पसरवा तिथे. हो, हो, नक्की. तुम्ही आता सांगितलं म्हणजे त्यामुळे हा, तुम्ही घ्यायच्याऐवजी सोडा द्यायची आहे ऊर्जा. आपल्याला. तुम्ही द्यायची आहे. सोडा, कारण तुम्ही क्रिएटर आहात. हम्म. तिथली ऊर्जा जास्त आहेच आहे, पण तुम्ही पण ते व्हायब्रेशन सोडून या.
की या स्थानावरची ऊर्जा जास्तीत जास्त लोकांना हील करतीये आणि असेन्शन लवकर होतंय, छान होतंय, स्मूथली होतंय. असे व्हायब्रेशन सगळे तिथे पसरवून या. ध्यान करा. ओके मॅडम. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते, ध्यान करायचं आता. संडेला ध्यान करा तिथे, कारण पूर्वी आवरत सुद्धा नाही पूजा बिजा काही नव्हती. हे सगळे म्हणजे बरं. मॅनिप्युलेटेड प्रोग्राम आहेत पूजा. ध्यान करायचे पूर्वी, कर म्हणा मग एखादं. डान्स करायचे आणि आर्ट आर्ट काढायचे देवळांवर. ते वेगळी कारणं होती. सुलक्षणा मॅडम, तुम्हाला डान्स का करावंसं वाटलं सांगाल का या रिलेटेड? आपलं जे चाललेलं आहे त्या रिलेटेड तुम्हाला डान्स का करावासा वाटला, डान्स क्लास का जॉईन केला ते सांगाल का? काही माहिती आहे का कारण तुम्हाला, का नुसतंच तुम्हाला वाटत होतं? कसं घेऊन येणार घागरी? धन्यवाद मंगल मॅडम. सुलक्षणा मॅडम आहात का हो नाही? सर. बाकीचं सगळं तू घेऊन येणार. आहे मॅडम, हे आहे. हा, हा ते मला आतूनच येत होतं मॅडम. हा, मग आता इथे उदाहरण बघा. सुलक्षणा हम्म. मॅडमना आतूनच येत होतं डान्स. परत त्यांनी उदाहरण टाकलं डान्सच्या क्लासला. कित्येक वेळा जावंसं वाटायचं का काय त्यांनी लिहिलं काय माहिती नाही मला. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला जावंसं वाटायचं का आता खूप वाटायला लागलं, अर्ज यायला लागली आणि आत्ताच त्या जास्त वाटलं. जॉईन झाल्या. मिस्टर म्हणत होते थांब, रस्ते ब्लॉक असतील, असं असेल, थोड्या दिवसांनी कर, अधिवेशन आहे. पण त्यांनी लगेच गेल्या, जॉईन झाल्या. त्यांना त्रास नाही झाला. हा अनुभव त्यांनी टाकला. मला इथे असं सांगायचंय, मंगल मॅडमनी सांगितलं, त्यांना मी काही सांगते त्या रिलेटेड, की पूर्वी ही जी आपली 52 शक्तिपीठे आहेत, खूप पुराणाच्या अनुभवांची जागृत स्थानं आहेत, ऊर्जेची स्थानं आहेत. अशा ठिकाणी ध्यानधारणा खूप होत होती आणि हे आता होत नाही. आता जास्त पूजा अर्चा, ध्यान करणारे किती कमी आहेत तिथे. तर आपण जाऊन तिथे ध्यान केलं पाहिजे, कारण ध्यानाने हे सोलर फ्लेअरचं कनेक्शन होऊन पृथ्वीकडे जाणार आहे. आपण माध्यम होणार आहोत ना. म्हणून आपल्याला काम काय आहे या ह्याच्यात, की पृथ्वीला असेन करायचं, पृथ्वीकडे हे सगळं पाठवायचंय. म्हणून ज्या वेळेला तुम्ही अशा ठिकाणी जाऊन जागृत ठिकाणी ध्यान कराल, त्यावेळेला ती ऊर्जा आहेच आहे तिथे. जास्त जास्त ऊर्जास्थान आहेच आहे तिथे. फक्त काय आहे, वरचं जे प्रेम आहे, सोलर फ्लेअर, ग्रँड सेंट्रल सन, ते आता येतंय ना. ते तुम्ही कंडक्ट करणार आहात सहस्त्रातून, कारण तुम्ही ध्यानी आहात. मंगल मॅडम, तुमचा ग्रुप ध्यानी आहे, तुम्ही ध्यानाचेच प्रोग्रामला जाणार आहात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं मी सांगते, बाकीच्या कोणाला मी सांगत नसते बसले. तर ज्याला तुम्ही तिथे देवळात ध्यान कराल, जगन्नाथपुरीच्या ठिकाणी ध्यान कराल बसून, तिथली जी ऊर्जा आहे ती तुम्ही त्या ह्याला कनेक्ट करून पूर्ण तुमच्या माध्यमातून ती सगळी ऊर्जा पृथ्वीला तुम्ही पाठवण्याचं काम कराल. आणि इतकं सुंदर काम तुमच्याकडनं होईल, की जे आपल्याला पृथ्वीला द्यायचंय ना, ऊर्जा द्यायची आहे, कंडक्ट करायची, ते खूप कार्य तुमच्याकडनं होईल. आपल्याला घेण्यापेक्षा आपलं हे देणं. आणि ज्यावेळेला आपण दातृत्वाला जातो त्याला अजून हायर ह्याला जातो, की देताय ना, मग तुम्ही दाते होता म्हणून अजून हायर. तर हे जर तुम्ही सगळ्या लोकांनी तिथे केलं तर खूप छान होईल. आणि ह्याला खूप महत्व आहे आता आपल्याला. म्हणून आपण हे करायचंय, जिथे जाऊ तिथे हे करायचंय. आणि हृदयातनं दुसरं, तुम्हाला हृदय चक्र किंवा हृदयचे व्हायब्रेशन्स माहिती असतील तर, तर तो सगळा जो काही ऑरा आहे ध्यानातनं, तो सगळा हृदयाचा ऑरा, देवळातली ऊर्जा आपण परावर्तित करत आहोत सगळ्या आजूबाजूला जगन्नाथपुरीच्या लांब होरायझन आपल्या पुण्यापर्यंत पाठवा ना, काय हरकत आहे. पाठवा, सगळीकडे पाठवा. आणि तिथली ती ऊर्जा जेव्हा तुम्ही अशी एक्सपांड कराल, तुम्ही क्रिएटर, आपण क्रिएटर, तुम्ही ती सगळी पाठवताय, म्हणजे जास्त ह्याला ती हे होईल तुमच्या मार्फत. तर सुलक्षणा मॅडमना सुद्धा त्यामुळेच नृत्याची इच्छा झाली आहे. कारण पूर्वी बघा, देवदासी गणिका प्रचलित सिस्टीम आहे देवळातली. आठवाल तुम्ही काही बऱ्याच पूर्वीच्या महत्वाच्या गणिका होत्या किंवा देवदासी होत्या, नृत्य वगैरे होते. त्याचं प्रयोजनच हे होतं, नृत्यातून सुद्धा हेच होतं. आणि मला त्याच वेळेला मॅडमने सांगायचं होतं, पण अजून हे अवेअरनेस किंवा नॉलेज नाहीये. म्हटलं हे आधी सांगून मग सुलक्षणा मॅडमचं उदाहरण देऊ. तर त्यांना कशी आतून इच्छा निर्माण झाली, की नाही आता डान्स शिकला पाहिजे. वय काय मॅडम?
पुष्कळ असेल 58 वगैरे 90 59 असं असेल. तर या वयात आता त्या डान्सला जातात बघा ना, म्हणजे कारण 53. त्यांच्या हाती सुद्धा हे घडायचंय ना, आपोआप आपल्याला त्या मार्गावर नेलं जातं आपोआप. चला धन्यवाद मंगल मॅडम, सुलक्षणा मॅडम, शोभना मॅडम बोला. आत्मवंदन बोला. मॅम, कोटी येस मॅम, हा येतोय बोला. आवाज? हो हो हो. येस येस येस. मॅम, आता जो मेसेज वाचला मी की तुम्ही हम्म. फेब्रुवारी एप्रिल मे मध्ये, तर मी नक्कीच आता मला कोथरूडचा बराच आमचा ग्रुप दिसतो या आपल्या ग्रुपवरती. त्यामुळे त्यांच्या सोयीने मी फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये मी आपल्या तुमची हे करेल, म्हणजे आपला प्रोग्राम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तिथं भाडं वगैरे करा काही ना, नसतं. तुम्ही ठेवू शकता. येस मॅम. पिरॅमिडला तुम्ही तुमचे कार्यक्रम ठेवू शकता. आता एक मॅडम आहे, त्यांचं नाव सांगते, तुम्हाला माहिती आहे का बघा, कारण माझ्याकडे फक्त सेव्ह केलेलं होतं, माझ्या काही लक्षात नाही. ते परवा जाऊन आल्या ना पिरॅमिडला, तर त्यांनी मला म्हणे मला आमचा कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा आहे. तर म्हटलं करा तुम्ही. तर त्या करणार आहेत आता फेब्रुवारीत. हा, म्हणजे मी आता ह्या ग्रुपशी बोलेल आमच्या, तर त्याप्रमाणे कोथरूडमध्ये मग आपण कार्यक्रम ठेवूयात मॅम तुमचा. पिरॅमिड पण आहे. आता जस्ट परवाच आमचं आणि तुमचे जे छोटे छोटे असतात ना, कारण कॅपॅसिटी आपली छोटी आहे ना, आपल्याला जास्तीत जास्त 100 वर आणि खाली धरलं तर त्याच्यावर नाही जाऊ शकत आपण. आता तर आम्ही 30च्या वर घेत नाहीये, पण तसं 50 खाली बसू शकतात, वरती 50 बसू शकतात ध्यानाला. खाली पण तेवढेच इफेक्ट आहेत, 80-90% आहेच आहेत पिरॅमिडचे इफेक्ट. तर ते तुमचा कार्यक्रम सुद्धा तुम्ही ऑर्गनाईज करू शकता, तुम्ही येऊ हो शकता ग्रुपनी. मी तर कित्येक वेळा सारखं सांगतेय की ग्रुपनी या, कोल्हापूरवाले ठरवा, नागपूरवाले ठरवा, सातारावाले ठरवा. पण आमचे विहंगमचे जे साधक आहेत त्यांना एवढं पिरॅमिडचं महत्व नाहीये. आपण म्हणतो ना, लाईट खाली अंधार, तसं आहे. तर ते अजून कळायचंय आमच्या साधकांना पिरॅमिडचं महत्व. ते जे PSSM च्या लोकांना माहितीये ते अजून यांना नाही अजून त्याचं हे. तर येईल मॅम, त्यामुळं खूप होत. तुम्ही नक्कीच या. तुम्ही पिरॅमिडला चार्ज करा, पिरॅमिड तुम्हाला करेल बोथ वे. येस मॅम, मंगल तुम्हाला मॅडम, बोलणार होते मॅम. तुम्ही तर सुरुवातच केलीये. येस. हा. तुम्ही तर सुरुवातच पिरॅमिडच्या आधीपासून केलीये चार्जिंगला सुरुवात. येस मॅम, येस. मी तुम्हाला हम्म. इकडे बोलणार होते मॅम, करवनगर मध्ये, की तुम्ही असं दिलं ना मला तुमच्या पण जिल्ह्यात. बोलवा, हा. मला पण बोलवा, पण मी हे पण तुम्हाला सांगितलं, ते मी ऐकलं, पण मी उलट पण सांगितलं. येस येस, मला आमचंच. मला बोलवा, तुम्ही या, तुम्ही ठेवा, दोन्ही वे ऑलवेज पॉसिबल. मी तर किती वेळा, मला कोणी कोणी म्हटलं ना, मी म्हटलं माझी काहीच हरकत नाही. नो गुरु, नो पंथ, नो मार्ग, काही नाही. ऑल आर वेलकम, येस मॅम, असं काही नाहीये. आम्ही सगळा इथला ग्रुप ठरवू, तिकडे येऊ पण, आणि हो, तुम्हाला आम्ही आणि इकडे बोलू. मी पण येईल, मी पण येईल, काहीच हरकत नाही. आता जानेवारीत तर चालले मी दक्षिण भारत, फेब्रुवारीत आहे हो. मी रिकामी. येस मॅम. ओके, आणि आज डन. ग्रुपवर ऍक्च्युली मुक्तीचे हेच टाकले की आपण काय करूयात. अजून तुम्हाला सांगते, हा जो विषय आहे ना स्पेसिफिकली, हा आपण एकत्र, ध्यान तर सांगताच आहे तुम्ही, पण हा जो मुक्ती किंवा असेन्शन आणि पृथ्वीचं काय होणार आहे, हे आपण जरा जनजागृती करूयात ना. म्हणजे ध्यानी लोकांना, PSSM ला जोडलेल्या लोकांना माहिती आहे, पण हो बाकीचं कॉमन जो समाज आहे त्यांना आपण हे सांगू एकत्र येऊन ना, हो असंही हो. करता येईल आपल्याला. येस कुठल्याही प्रकारचं काम तुम्ही जे म्हणताय ते येऊन आपण करू शकतो. येस मॅम, नक्की नक्की. चालेल, धन्यवाद शोभना. आणि तुम्ही केस कापलेले दिसताय. हो. येस. चला सांगेल धन्यवाद. त्याच्या, तेही सांगेल तुम्हाला मी. हो, येस मॅम. चला. अजून मॅडम, कोणाला विचारायचंय काय? हा बोला, बोला नाही मला सुचेता मॅडम. सांगायचं आहे, हा म्हणजे बोला आत्ताचा सुचेता मॅडम. जो आपला विषय आहे त्याला असं अगदी धरून नाहीये हे, नाही पण नसू दे ना, आता नवीन काय आपण हे, साधकांना आता मी कळावं. तर मॅडमचे केस कट केले का विचारलं ना, हो त्याच्यात बरोबर. काही हरकत नाही, नाही बोला. नाही, हा. म्हणजे नवीन साधकांना कळावं आणि जुन्या साधकांना पण महत्व कळावं, म्हणून मी हे हम्म. सांगते, हृदय ध्यानाचं महत्व सांगते. यावेळेस मला गेल्या महिन्यात आणि सप्टेंबर मध्ये आणि काल असे हम्म. दोनदा अनुभव आले हृदय ध्यानाचे. इतकं पॉवरफुल आहे ते. तर हम्म. आपल्याला पेन्शनर लोकांना सही करायची असते, म्हणून नोव्हेंबर मध्ये मी आले, अमेरिकेहून आले, सप्टेंबर मध्ये हम्म. आले आणि नोव्हेंबर मध्ये आमच्या NIBM पोस्ट ऑफिस मध्ये गेले सही करायला. ते आता ऑनलाईन होतं ना,
तर तिथे हम्म, काही माझं झालं नाही. मग ते म्हणाले की म्हाताऱ्या माणसांचं होत नाही, तुम्हाला मुंबईला आहे माझं खातं पेन्शनचं, हम्म, तुम्हाला मुंबईलाच जायला लागेल, इथे होणार नाही. तर मला तर जीपीओ मध्ये जाऊन बघा, पुणा स्टेशनच्या जवळ जीपीओ आहे, तिथे जाऊन बघा. तर मी हम्म, तिथून आमच्या NIBMच्या इथून रिक्षा केली आणि हम्म, रिक्षात मी हृदय ध्यान केलं 5-10 मिनिटं, की देवा हम्म, मला मुंबईला मी गेलेली नाहीये आणि जीपीओ मध्ये माझं झालेलं आहे आणि मी हम्म. मेसेज बघितलाय की तुमचं लाईफ सर्टिफिकेट सक्सेसफुल झालं. आणि मॅडम मी तिथे गेले, गर्दी नव्हती, माझ्या पुढे एकच बाई होती आणि मी ठेवलं, ते गृहस्थ म्हणाले चला ठेवा बोट. मॅडम पहिल्या याला माझं झालं. म्हणजे इतकं खूप छान. हृदय ध्यानाचं मला अगदी अश्रूच आले की इतकं कसं पॉवरफुल आणि इतकं छान टेक्निक मॅडमनी आपल्याला शिकवलंय. हम्म. तर आणि दुसरा आता अनुभव असा मॅडमला नका की धन्यवाद द्यायचं. तुम्ही मॅडमला नाही हो मॅडम, खरंच आहे, आम्हाला कुठे हे ऊर्जेला, काय माहिती होतं. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. हो, पण ती ब्रह्मांडीय ऊर्जा आणि अशी असते ग्रुपला आणि ती मदत ग्रुपला करते, सांगणं हेच गरजेचं आम्हाला आहे. माहिती नव्हतं ना, हे तुम्ही शिकवलं. आणि ग्रुपला, दुसरं हा म्हणजे बरोबर. हो. हा, डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं होतं आणि हम्म. फाईल आपल्याला घेऊन जायला लागते ना आधीची. तर हो. ती सापडत नव्हती 2 तास सगळीकडे. म्हणजे अगदी जिथे फाईल असण्याची शक्यता नाही ती जागा पण मी सगळी धुंडाळली, फाईल कुठे गेली, तर ती काही सापडली नाही. शेवटी मग मी तशीच गेले आणि मग तरी मग आले मी डॉक्टर कडून. तर मला दिवसभर पेचेन होतं, म्हटलं असं काय, फाईल कशी सापडत नाहीये. तर रश्मीला फोन केला, मी अमेरिकेला गेले होते ना, म्हटलं बघ हम्म. तिथे फाईल राहिले का माझे. तर तिने हम्म. बघितलं बॅगांमध्ये वगैरे, नाही ग नाहीये आई. मग मी म्हंटल आता आपण हृदय ध्यानच करायचं आणि रात्री मी 10 मिनिटं फक्त हृदय ध्यान केलं. फाईल मिळालेली आहे, हातात आहे. अरे वा. आणि हम्म. मॅडम खरं सांगते, मी सकाळी उठल्यावर पहिला मुलीचा अमेरिकेहून फोन आला, अगं आई तू त्या ग्रे ह्याच्यामध्ये माझ्या ड्रॉवर मध्ये फाईल विसरली होतीस आणि फोटो ही बघ मिळाली म्हणून. तर खूप छान इतकं ना. साधक ते हृदय ध्यान आहे की मी खरोखर धन्य झाले की खरोखर इतकी पॉवर ब्रह्मांडामध्ये आहे. आणि आपण जर आहे, मनापासून क्रिएटरची कोणती शक्ती गोष्ट आहे ती. मागितली. पण क्रिएटरची मॅडम, शक्ती. हो क्रिएटर्स. आणि मॅडम मला असं विचारायचं की असं छोट्याच गोष्टी आहेत या, आता एकतर ते लाईफ सर्टिफिकेटचं ठीक आहे, ते महत्वाचं आणि मोठं तरी आहे, पण फाईल मिळणं ह्याच्यासाठी मी ब्रह्मांडाला वेठीस धरायचं की नाही याचं मला तुमच्या उत्तर पाहिजे. की छोट्या छोट्या काय काय गोष्टीला काय? मी हे बघा, ब्रह्मांडाला आता आता वेठीस धरायचं की नाही, आता त्याच्याकडून काम तुम्हाला सगळं करवून घ्यायचं की शिकवलेलं नाही. आहे. तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. काय हो शिकवलंय? पहिल्यांदा मॅनिफेस्टेशनवर फोकस दिला पहिल्या कोर्सचा. हो हो. त्याच्यामध्ये जरी ते मॅनिफेस्टेशनला फोर्स दिला, जे हा लोक खूप ध्यानी होते त्यांना वाटलं ही काही शिकवतीये बाई, इच्छा आकांक्षात हा हा. अडकवतीये का, असंही हम्म वाटलं. बऱ्याच जणांनी मला प्रश्नही विचारले, मॅडम ध्यान म्हणजे हे का. पण मी हम्म. तुम्हाला सांगितलं, मला मध्यवर्ती भूमिका ठेवायची आहे, की हो सांसारिक, मटेरियलिस्टिक आणि स्पिरिच्युअल. तर बरोबर. त्यावेळेला मी तुम्हाला एक क्लिअर कट सांगितलं, की जर आपली सांसारिक दुःख दूर झाली नाही तर कोण ध्यानाला बसणार आहे, हो ध्यानात गोडी बरोबर. कशी हम्म. निर्माण होणार आहे. हो हे हो. पूर्वी लोक काय करायचे, साईबाबा म्हणा, आपले हम्म. स्वामी समर्थ म्हणा, काय त्यांनी चमत्कारच लोकांना दाखवले ना, त्यामुळे तर हो लोक हो जाऊन बसायला लागले ना, नाही तर कोणी त्यांचं काय ऐकलं असतं काही. हो, ते आहेच. म्हणजे चमत्कारातून लोकांना थोडस गोळा स्वतःची करून मग, कामं करून घेणं चालू आहे, पण हा, तर तसंच आहे हे ते. हे हो. संसारातल्या अडचणी कमी झाल्याशिवाय माणूस येत नाही, चांगला ध्यानाला नॉलेज पण जोडला घेत जात नाही, नाही. हम्म. ध्यानाला हम्म. जोडला जात नाही आणि त्याची हो. मनस्थिती नव्हती. हा एक भाग होता. पण हा माझा उद्देश अजून वेगळा होता. मला एक चिडचिड होती, आपण भटकत राहिलो ना, इकडं तिकडं इकडं तिकडं, मला राग हा. येतो. आणि लोक ट्रुली सांगत नाही. आता आजच शुभांगी गोसाई मॅडम आहेत की नाही, शुभांगी मॅडम आहात का, तर शुभांगी मॅडमनी आज, गोसाई मॅडमनी मला व्हिडिओ टाकला मगाशी. तर त्या हम्म. व्हिडिओमध्ये पास्ट लाईफ बर्थ आणि कर्म आणि काहीतरी काय आहे, मला ते टायटल वाचून असं वाटलं की काल मी बोलले की कर्मा डिलीट झालाय, म्हणून यांनी व्हिडिओ टाकला की बघा हा माणूस संजीव मलिक म्हणजे तो चांगला आहे, घेतो हे सगळे हो असेच व्हिडिओ. हो, तर ते संजीव मलिकचं मी ते पण पाहिलंय. हो. कर्मा पास्ट लाईफ थेरपी करतायत म्हणून त्यांनी टाकलाय का. म्हणजे मी काल हा. बोलून गेले ना, की तुम्ही असं पैसे घालू नका कुठं, हो किंवा हो शहाणे बरोबर. व्हा, आणि लोक कसे लुटतात ते बघा. आता बरेच जण पास्ट लाईफ थेरपी करत बसतात, रिग्रेशन,
हम्म. हे मी बोलता बोलता बोलून गेले. मला वाटलं त्यांनी व्हिडिओ त्याच्यासाठी टाकलाय. तर मग मी म्हटलं की आता टाकलाय, झालं ठीक आहे. तर मला काय म्हणायचं होतं त्यावेळेला हे सगळे प्रोग्राम घेताना, की इकडं तिकडं हम्म. वन वन फिरण्यापेक्षा आपल्या शक्तीवर, मनशक्तीवर आपण काय काय मिळवू शकतो हे तुम्हाला जाणून द्यायचं होतं. तो हेतू हम्म. सुद्धा आजच्या हु एम आय अँड आय एम द हो क्रिएटर याला किती मॅच होतो बघा तुम्ही. हो म्हणजे हो पूर्वीचे आहेत तुमच्याकडे व्हिडिओ 21 दिवसाचे, हो. तिथे सुद्धा मी किती परफेक्ट होते बघा ना. म्हणजे की तुम्ही वन वन हिंडू नका, तुम्ही कशाला महत्व देऊ नका, तुमची शक्ती तुम्ही वापरा. पत्रीजींनी काय केलं तेच केलं. हम्म. पत्रीजींनी कधीच, हे लोक जर असले काही प्रॉब्लेम सांगायला लागले ना, ते म्हणायचे ध्यान करा. आणि अजूनही हम्म. बघा, जे ओरिजिनल PSSM ची जे लोक आहेत ओरिजिनल पूर्वीचे, ते कधीच तुम्हाला सांगत नाही ध्यान कराच म्हणतात. 40 दिवस हो. करा, 42 दिवस करा असे सांगतात. हम्म. पण जे नवीन लोक आहेत ते मग काही चॅनलिंग, मग काही पण घेतात, ऍस्ट्रो सर्जरी घेतात. मला ते कधी पटलेलं नाही. तर हे हम्म. दुसऱ्यांनी कोणीतरी करण्यापेक्षा आपला पण ठीक आहे. काही वेळेला आरोग्याच्या समस्या असतात, पण या बाकीच्या गोष्टींसाठी आपण आपली शक्ती वापरली पाहिजे. आणि हम्म. खूप ध्यानानेच ते होती, म्हणजे ध्यान बुद्धाने सुद्धा तेच तर सांगितलं ना. मग हा हो इंटेन्शन होता की पत्रीजींना पण भेटून आले होते ना, त्यांनी ते तुम्हाला काल सांगितलंच वाक्य, म्हणजे त्यांनी बरोबर राईट डायरेक्शनला खेचलंच ना मला सुद्धा. किती वेळ हो. त्यांनी मला आई टू आई ऊर्जा ट्रान्सफर केली माहिती. डोळ्यातनं मला ते सगळं माहिती होतं, डोळ्यातनं ऊर्जा जाते. पुष्कळ हम्म. 3-4 मिनिटं असेच होते ते, मी पण अशीच होते, मला माहिती होतं ट्रान्सफर चाललंय. काल ते पण बोलले कसे ट्रान्सफर करतात. तर या गोष्टीमुळं मी पण, म्हणजे कसं की ध्यान आणि आपली स्वतःची पॉवर, हा फोकस आपला असला पाहिजे. ते वापरून बघा. थोडा सपोर्ट घ्या. पिरॅमिड सुद्धा मी कोणाला दिले, जे ध्यान करत होते त्यांनाच पिरॅमिड दिले. हो हो उठसूट मागणाऱ्यांना म्हटलं मी नाही तुम्हाला ध्यान देणार. आज पंचतत्वाला सुद्धा मी काय म्हटलंय, काल परवा ध्यानाच्याच लोकांनी मला या. हो हो आता या कार्यक्रमामध्ये मी नवीन लोकांना काय म्हटलं, मी तिकडे पाठवेल तुम्हाला. हो. बरोबर. पण मी कोणाला करणार आहे, ध्यानी लोकांना करणार आहे. आणि ध्यानी काल त्या लोक. ज्या मॅडमना काढून टाकलं ग्रुपमधनं, तुम्ही मुक्तीमध्ये पण बघा, ध्यान नाही केलं ना, प्रॉब्लेम सांगत बसल्या परत मला. अशांना मी हम्म. काढूनच टाकणार आहे आता. काय तुम्ही ध्यानच करत हम्म. नाही, प्रॉब्लेमच सांगत बसता मला 7 महिन्यांनी 8 महिन्यांनी सुद्धा तेच. मी काय शिकवतेय मग? मग ध्यान तर करा आधी. ध्यान केल्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार आहेत का? तर या गोष्टी सगळ्या महत्वाच्या पाहिजेत. म्हणून आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला, पुन्हा एकदा उत्तर देते, खूप वेळा उत्तर देऊन झाले, हो की माणसाने मॅनिफेस्टेशन जरूर करावं. कारण हो. मॅनिफेस्टेशन केल्याशिवाय शक्ती वाढणार आहे का ब्रेनची, हृदयाची? हम्म. हम्म. आज आपल्याला असेन्शन व्हायला हृदयाचा ब्रॉड ऑरा करायचा, एक्सटेंड करायचंय. आज आपल्याला हो पॉवर व्हिज्युअलायझेशन वाढवायची करायचंय. जास्त. आज हो आपल्याला चित्र मेडिटेशन करायचंय. पिरॅमिड कसे बांधले गेले, याच सगळ्या टेक्निक्सवर बांधले गेले, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. आज जगाला जे हो रहस्य आहे ते 6व्या सूर्यग्रहावरील लोकांनी नॉलेज दिले, की अरे आम्ही तुम्हाला ते करून दिले, चित्र मेडिटेशन केलं आम्ही. आधी आम्ही पिरॅमिडची चित्र काढली, मग मटेरियल आणलं आणि चित्र मेडिटेशन करून झाले पिरॅमिड उभे कसे, बरोबर त्या त्या ग्रहांच्या खाली, बरोबर त्या ऍक्सिस हम्म. मध्ये. हे बघतोय आज आपण, किती वंडर आहे. हे चित्र आणि हे नॉलेज मला मिळालंय सगळं. इमॅजिन मला किती त्यावेळेला कृतार्थ झालं. हे सगळं सांगितलं त्यावेळेला, जेव्हा मला नॉलेज येतं मी लगेच तुम्हाला कनेक्ट करते, की आपण त्यावेळेला चित्र मेडिटेशन केलं. बघा ना आता हेच सगळं घेऊन पुढे चाललंय जग. हो. आणि व्हिज्युअलायझेशन, व्हिज्युअलायझेशन चित्र, टेक्निकचं पण मॅडम मी व्हिज्युअलायझेशन आणि म्हंटल ना. चित्र मेडिटेशन कोणी हो करत नाहीये, पण मी ती एक स्टेप आणली चित्र मेडिटेशन, की एकदम हो हो. व्हिज्युअलायझेशन येत नाही लोकांना. आणि तुम्ही सुद्धा म्हणता व्हिज्युअलायझेशन आम्हाला फारसं जमत नाही. व्हिज्युअलायझेशनचा मला खूप छान अनुभव आला ना मॅडम रश्मीच्या घराबद्दल. हा किती मी ते मग केवढं व्हिज्युअलायझेशन केलं. केवढं मोठं घर हो अमेरिकेत, एवढं केवढं मोठं घर. मोठं घर अमेरिकेत मॅडमनी मिळवलं व्हिज्युअलायझेशननी. हो हो मॅडम. आणि किती दिवसात शिफ्ट पण झाल्या लगेच. ते हवा तसा जावई पण व्यवहार झाला. चकित झाले. आणि हो हे हे म्हणजे त्यावेळेला सुद्धा हे टेक्निक आणले गेले, आपण केले गेले, कारण आज तुम्हाला या स्टेटवर आणून ठेवायचं होतं ब्रह्मांडी ऊर्जेला. तुम्ही काही चांगली कर्म केली आहे त्यामुळं, आणि हा त्यामुळे तो प्रोग्राम तसा रचला गेला. ही ब्रह्मांडीय बरोबर. इच्छा होती, तशी ब्रह्मांडी ऊर्जाच मला नॉलेज देते ना योग्य ती, आणि हो तीच मला हो ड्राईव्ह करते ना.
आणि मग बरोबर. तुम्ही आता बघा, मग लोक जेव्हा मॅनिफेस्टेशन करायचं नाही, ध्यान म्हणजे हे नाही असं म्हणत होते, त्याला आपण बिनधास्त ते करून मोकळं झालो. करून तुमच्या हो, शक्ती वाढल्या, तुमच्या ऑर्गनच्या पॉवर वाढल्या, तुमचे पॉवर्स वाढल्या. हो, सांसारिक मटेरियलिस्टिक बेनिफिट झाले, त्यामुळे तुम्ही ध्यानाला जोडलात. हो. हे महत्वाचं. आता तुम्ही ज्या वेळेला मला प्रश्न विचारता करायचं का नाही, हे पण सगळं सांगून झालं. पुढच्या स्टेजला खूप तुम्हाला झालं सांगितलं समजून. शंकराष्टकम. काहीच येस. मिळवायचं नाहीये, कारण मॅनिफेस्टेशननी काय होतं. कालचं हम्म. उदाहरण सांगितलं. डॉक्टर दीपाली मॅडम असतील तर बोला जरूर दीपाली मॅडम तुम्ही. भावाचं लग्न ठरवलं, त्या म्हणत होत्या भावाला मुलगी आवडली, ती पुढे जात नव्हती. मग मी हम्म. त्यांना म्हटलं त्याच मुलीला का बघायचं, त्या मुलीला बघू नका, हे करा हृदय मेडिटेशन. माझ्यासाठी असलेली, भावासाठी असलेली चांगली मुलगी मिळाली आणि संसार सुखाने चाललाय आणि 8 हो, दिवसात लग्न ठरेल, भराभरा होईल. काल तसं झालं. काल तसंच अजून झालं. अनुभव हो, सांगितला नाही पूर्ण, वेळ पुरत नाही, किती सांगू असं असतं सगळं. तर हो त्यामध्ये मॅडम, खरंच महत्वाचा आहे. काल पॉइंट असा होता मॅडमच्या भावाच्या लग्नात, की नंतर त्यांना कळलं की ती पत्रिकेमध्ये दोष निघाला त्या मुलीच्या आणि हा. चांगलं नव्हतंच ते, हे पण मला मॅडमने सांगितलं. मग बघा हो, बरं, हो. म्हणजे हम्म. मॅनिफेस्टेशन चुकीच्या गोष्टी पण आपल्या पदरात टाकतं ना. कित्येक उदाहरणं हो. तुम्हाला, कारचं दिलं, कार मोठी मागितली आमच्या एका ह्यांनी, नंतर पेट्रोलला पैसे नाही, काय ती मोठी कार येऊन उपयोग झाली. म्हणजे बरोबर. मॅनिफेस्टेशन आपण कशाचं मागायचं, आपल्यासाठी ते योग्य आहे का हो. नाही हे आपल्याला कळत नाही, म्हणून करायचं नाही. आणि त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे ऍक्सेप्टन्स. ऍक्सेप्टन्स हा. म्हणजे हा. मी माझं उदाहरण देते. शरीर मी माझ्या ह्याच्याकडे बघत नाही. जेवढं तुम्हाला वाटतं गोळ्या बंदच झाल्या पाहिजे ते वाटतं, मला नाही वाटत तसं काही. मला म्हणजे माझ्या हे काय वेगळे आहेत त्याला मी करते मॅनिफेस्टेशन, दुसऱ्यांसाठीच असतं. आता काल मी जे म्हटलं केस, केस काय माझ्यासाठी मला वाढवायचे नव्हते, तेही मी सांगितलंय. माझे वडील हम्म. मला त्याला म्हणायचे, अगं तुला जगापुढे थांबायचे, नॉलेज द्यायचे लोकांना, लोकांना तू चांगली तर नाही दिसली पाहिजे. मला ते असेच म्हणायचे, जरा बघ कमी कर वजन, ते केस जरा, म्हणजे असं त्यांना वाटायचं चार्मिंग दिसली तर लोक तुला बसणार ऐकायला. आधी हा. मी प्रयत्न, म्हणजे त्यावेळेला एक बीज पडलं होतं माझ्या सीड मध्ये, त्यांनी टाकलं होतं, पण नंतर मी ते बीज काढून टाकलं. हे झालं हम्म. छे, तुम्ही म्हणता काही निरोप बीप काही महत्वाचं नाही, असं मनाने उत्तर दिलं. पण नंतर मी केलं केसांसाठी. का केलं, पिरामिडचा इफेक्ट बघायचा होता मला, आणि मॅनिफेस्टेशनचा इफेक्ट, की खरंच शरीरावर सुद्धा परिणाम होतात का, हे पण तुम्हाला खूप वेळा सांगितलं. काल ते नाही सांगता आलं, की माझ्या ह्याला मी बघत होते, जसं संजीव मलिकच काल उदाहरण दिलं ना आज शुभांगी वसाई मॅडमनी, त्या संजीव हम्म. मलिकचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता, आठवत असेल तर. जिम मध्ये जा, नका जाऊ जिम मध्ये, जिम मध्ये जाऊन तुम्ही एक्सरसाइज करणार, तेच इथे इमॅजिन करा मी एक्सरसाइज केली, तेच फायदे तुम्हाला मिळणार. हे मी व्हिडिओ क्लिप आहे माझ्या त्या ह्याच्यात. तर हो. इथे हम्म. मला ते बघायचं होतं, की खरंच आपण शरीरावर सुद्धा, आणि मी तुम्हाला हे सांगितलं, माझे कितीतरी ऑर्गन मी श्रिंक केले व्हिज्युअलायझेशननी, बारीक होत आहेत, हम्म. बारीक होत आहेत, बारीक होत आहेत, झाले. मला हे बघायचं होतं की वेदर इट वर्क्स ऑर नो. केसांचं सुद्धा पिरॅमिडचं बघायचं होतं, पिरॅमिडच्या हम्म. पाण्याची इफेक्ट बंद केलं, आता मी नाही करत, करून बघितलं, ग्रो झालं. मला माझी मसाजवाली म्हटली केस येत आहेत, माझी पार्लरवाली मला म्हटली अजून काय मला प्रूफ पाहिजे ना, आता नाही मी करत. पण हे सगळं हम्म. अनुभवलं म्हणून मी बोलतीये तुम्हाला. माझं हो. एक आहे की आपण चेक करायचं व्हॅलिडिटी आहे का त्याच्यात, ह्याच्यासाठी मी हे सगळं केलं. आता हा. ऍक्सेप्टन्स मोडला आपण गेलं पाहिजे. मग हे पण तुम्हाला सांगितलं, शरीर जाणारच आहे ना, कधी काय काळजी करायची, हे झालं ते झालं, होऊ हो. दे, गेलं तर गेलं. आपल्याला वरती काय आपण सुखाने जाणार आहे काय, काहीतरी होऊनच जाणार आहे ना. काल आपण जी बिलीफ थेअरी शिकलो ते एक मी धडा घेतला, की तुम्ही म्हणालात ना की शुगर प्रत्येकाची वेगळी असते, तर पण अजिबात तो पण घाबरायचं व्हिडिओ नाही. टाकते की मी, हो. व्हिडिओ टाकते हो. मॅडम, खूप सुंदर व्हिडिओ. आणि हो. इथे पण मी तुम्हाला सांगते केवढं हे सांगायला, त्या हो. आणि व्हिडिओ सारखी टाकते चिंता डॉक्टर करायची त्या नाही, शुगर ह्यांचा. शुगर कोण शुगर डॉक्टर उगाच. प्रचार करतो माझ्या लक्षात नाही, हम्म. ते करोनाच्या वेळेला सांगतो तो, खूप तो सांगतो. डॉक्टर आहे स्वतः, हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल काय एच हॉस्पिटल, म्हणजे नाव नाही लक्षात राहत. तर त्यांचा व्हिडिओ परवा बघितला, तर त्यांनी हम्म. सांगितलं शुगर केव्हा कमी होते, तर आपले जे गुडघे आहेत ना, 2 गुडघे, त्यात हार्ट आहे. हार्ट, हा. हार्ट आहे म्हणजे हार्ट सारखं फंक्शन, म्हणजे शरीराचं हृदय आहे ते. हा. आणि त्या गुडघ्यांना जर तुम्ही व्यायाम दिला तर शुगर लगेच कमी होते.
हो. त्यांनी हम्म. एक्सपेरिमेंट दाखवले तिथे. आता त्यांनी असं दाखवलं बघा कसं हालचाल करायचे. मी तो व्हिडिओ टाकेल. हे बघा असं 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 असं. आपण पाय हलवतो हा. ना, असं 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 असं. तर हो तसे ते हो. पाय हलवायचे त्यांनी सांगितलं. मग किती सोपं बरं. आहे, बसले असले सुद्धा तुम्ही हलवू शकता. हे झालं. हो ना. बीपी हा. साठी सुद्धा त्यांनी वेगळ्या वेगळ्या अशा अशा काहीतरी सांगितलं. तर हम्म. ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते, मी जेव्हा ध्यानाला बसते ना, आता हे माहिती निलिमा दैन मॅडम, शुभांगी गोसावी मॅडम नाही माहिती असेल कदाचित. मॅडम दिसत नाहीयेत आज, निलिमा मॅडम आहेत का? तर ऑलरेडी मी गणेशपुरीला वगैरे जायचे ना, तर माझे पाय तसेच व्हायचे. मग ती ऊर्जेनी होतात हे लोकांना कळायचं की किती ऊर्जा मॅडम मध्ये येते. आणि त्यांनी ते बघितलेलं आहे. आणि मला या सगळ्या व्हायब्रेशन्स आणि हे जास्त ऊर्जेने होतं. तर ते मी ज्यावेळेला ध्यानाला बसते ना, त्यावेळेला होऊन जातं कधीतरी ती ऍक्शन. म्हणजे ध्यानाला सुद्धा शरीराला जे जे आवश्यक आहे ते होत असतं. मग काल मला परवा ते 2 दिवस आधी झाला व्हिडिओ बघितला, माझ्या लक्षात आलं, अरे अच्छा, म्हणजे माझं काही शुगर बीपी काय वाढलं म्हणून ते कमी करण्यासाठी त्या हालचाली त्यावेळेला ध्यानात झाल्या काय, असं एक मला थोडीशी शंका आली. ऍक्च्युली ते ऊर्जा अडथळे वगैरे आलं की जास्त झाले की गरज असली की ते होतं. पण बघा ना, म्हणजे त्या डॉक्टरांचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे, मला इतका आवडला ना तो. आणि त्यांनी सांगितलं हृदयाचा हार्ट अटॅक जर कोणाला येत असेल, आल्याचा तुकडा एवढा घ्या, त्याला चावायला लावा आणि असं उकिडवा बसा गुडघ्यावर. गुडघ्यांवर म्हणजे आपण गुडघ्यांवर बसतो ना, तसं बसवा. एकदम तो हार्ट अटॅक बंदच होईल म्हटले, सगळं फ्लश आउट होईल म्हणाले. चोकिंग ब्लॉकेज काय असेल तर. आज अजून एक व्हिडिओ बघण्यात आला, त्यांनी किट देऊन ठेवल्यात गोळ्याच्या, की त्यांनी त्याला राम किट सांगितलंय. राम किट खिशात सगळ्यांनी जवळ ठेवा, कारण हे खूप प्रमाण वाढलंय आता हार्ट अटॅकचं. खिशात गोळ्यांचं ते राम किट ठेवा, जिभेखाली ठेवा. जिभेखाली एक गोळी ठेवली की तुमचं इंजेक्शन दिल्यासारखं ब्लड मध्ये होईल. आणि काही गोळ्या, 2 गोळ्या पाण्याने घ्या. तर हे खूप डॉक्टर लोक सगळे चांगले चांगले काम करतायत. पण आपण किती बघणार आणि काय काय लक्षात ठेवणार. तर सगळ्यात मला हा संदेश द्यायचा आहे की मरणाची भीती पहिल्यांदा जर गेली ना, तर जिंकलो आपण. कारण मरणाची भीती खूप असते आणि ध्यानाच्या शेवटच्या शेवटच्या टप्प्यावर हे सारख्या झलक आपल्याला बघाव्या लागतात. आणि मग एकदा का मृत्यूला आपण घाबरायचं सोडून दिलं की आपली आध्यात्मिक अवस्था अजून वर होते. असं आहे. आता हे सगळं काही लागू पडत नाही, हे सगळ्या स्टेजेसनं जायच्या आतच आपलं असेन्शन होणार आहे. पण तरी मृत्यूची भीती आपण सगळ्यांनी मनातनं काढून टाकूयात. मग काहीच आपल्याला वाईट वाटणार नाही. आपल्या स्वतःच्या मृत्यूची, आपल्या जवळच्या लोकांच्या मृत्यूची ही भीती काढून टाकली पाहिजे. आपण ऍक्सेप्टन्स मोड मध्ये गेलं पाहिजे. तर सुचेता मॅडम, तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचंय, करा करा, हो काही मॅडम. हरकत नाहीये, काही नाही हो हरकत, करा. मॅडम. हम्म. कारण मला त्याचे खूप म्हणजे खूपच चांगले रिझल्ट मिळतात नेहमी. मिळतात, पण करायचं का नाही हा प्रश्न आणू नका म्हणत. हे नाही तुम्ही आता नाही आणणार आता. हो हो ध्यानात हो. न सोडवायचं आपल्या इन्स्टिंक्ट. आणि हे तुम्ही आता कुठल्या असे डायमेन्शनला जायचं ते सुद्धा रेडी ठेवा, कुठल्या हो. डायमेन्शनला तुम्हाला जायचंय. तर हा. ते पण इन्स्टिंक्ट्सनीच सोडवा. इन्स्टिंक्ट्स काय सांगताय काय त्याच्यावर सांगताय? जा. हो. त्याच्यावर ओके. ती रेडी ठेवा. विल फ्री विल म्हणतात त्याला, म्हणजे हो. माझी आणि माझीच इच्छा. तर बरोबर. ते कन्क्लुजन आहे आजचं. चला, आता खूप वेळ बोलतोय आपण, हो 11 हो वाजलेत. गुड नाईट हो. सगळ्यांना. गुड गुड नाईट, नाईट. थँक्यू धन्यवाद मॅडम. सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. आणि मी व्हिडिओ देणार नाही आजच्या सेशनचा, कारण बऱ्याच लोकांनी दंड्या मारलेल्या आहेत व्हिडिओच्या आधारावर. हम्म. चला.